ब्रिटिश सत्तेचे परिणाम या चॅप्टरला पूर्ण प्रकारे कंप्लीट केलं होतं आणि आपण बघितलं होतं की ब्रिटिश सत्तेचे जे आहे ते भारतावरती कशा प्रकारचे परिणाम झाले. आणि आज आपण कंप्लीट करणार आहोत 1857चा स्वातंत्र्य लढा या चॅप्टरला. तर या चॅप्टरमध्ये आपण काय काय बघणार आहोत. तर 1857 साली इंग्रज सत्तेला हादरवून टाकणारा मोठा लढा भारतात झाला. इंग्रज सत्तेला हादरवून टाकणारा मोठा लढा म्हणजे काय, तर इंग्रज सत्ता त्या लढ्यामुळे हादरून गेली, त्यांना शॉक बसला. हा लढा काही अचानक उद्भवला नाही. तर अशा प्रकारचे लढे काही अचानक उद्भवत नाहीत. तर ते कसे उद्भवतात, तर काही छोटे-छोटे लढे होतात आणि त्याच्यामधूनच अशा एका मोठ्या लढ्याचा जन्म होतो. म्हणजे लोकांचे शोषण होत आहे, त्याच्यामुळे या इथे एक लढा झाला. पण इंग्रजांनी तो दडपून टाकला. या इथे एक लढा झाला, पण इंग्रजांनी त्यालाही चालू दिले नाही. या इथे एक लढा झाला, तोही दडपून टाकला. पण हे वेगवेगळ्या ठिकाणी लढे होत आहे. पण जेव्हा एक अशी घटना घडते आणि ती घटना जेव्हा एखादी अशी घटना घडते आणि ती घटना सर्व भारताला प्रेरित करून टाकते आणि सर्व भारत मिळून एक लढा देतो, त्याला आपण म्हणतो एक असा मोठा लढा झाला. आणि असा मोठा लढा कधी झाला, 1857मध्ये झाला. तर 1857मध्ये एक असाच मोठा लढा झाला आणि त्याच्यामुळे काय झालं, इंग्रज सत्ता हादरून गेली. तर आपण तेच बघणार आहोत की तो लढा कसा झाला आणि इतका मोठा लढा असला तरी तो लढ्यामध्ये भारतीयांचा पराभव कसा झाला आणि त्याच्यानंतर त्या लढ्याचे परिणाम काय झाले. तर हा लढा काही अचानक तर उद्भवला नाही. त्यापूर्वीही भारतात इंग्रजाविरुद्ध अनेक लढे झाले. तर मी जसं सांगितलं त्यापूर्वी अनेक छोटे-छोटे लढे इंग्रजाविरुद्ध झालेले होते. 1857च्या लढ्याची व्याप्ती आणि त्यामागची भूमिका लक्षात घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या पुस्तकातून ही मांडणी केली, त्या 1857चे स्वातंत्र्य समर या पुस्तकाने पुढे अनेक क्रांतिकारकांना ब्रिटिशाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. तर या लढ्याबाबतीत स्वातंत्र्य सावरकरांनी जे पुस्तक लिहिलं होतं, 1857चे स्वातंत्र्य समर, हे जे पुस्तक जेव्हा क्रांतिकारी वाचत होते, तेव्हा त्यांना समजत होतं की 1857मध्ये कशाप्रकारे शर्तीने हा लढा लढवला गेला आणि त्याच्यानंतर त्यांच्यामध्येही प्रेरणा येत होती की आपण सुद्धा असा लढा लढवायला हवा व भारताला स्वातंत्र्य द्यायला हवे. तर अशा प्रकारे अनेक क्रांतिकारकांना या पुस्तकांनी जे आहे ती प्रेरणा दिली आणि ती प्रेरणा कशामुळे मिळाली, तर 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामुळे. आणि नंतर आपण बघू की हेच क्रांतिकारी भारताला जे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक मोठी भूमिका बजावतात. म्हणजे 1857चा लढा हा खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामुळेच अनेक क्रांतिकारी पुढे आले आणि त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक खूप मोठी भूमिका निभावली. तर 1857 पूर्वीचे लढे. भारतात ज्या ज्या भागात इंग्रजांची सत्ता स्थापन झाली, तेथील लोकांना इंग्रज शासनाचे दुष्परिणाम भोगावे लागले. तर आता भारतात ज्या ज्या बी भागामध्ये इंग्रजांची सत्ता स्थापन झाली होती, तर त्या त्या भागामध्ये शासनाचे दुष्परिणाम लोकांना भोगावे लागत. आता का बरं शासनाचे दुष्परिणाम लोकांना भोगावे लागत होते, तर आपण मागच्या चॅप्टरमध्ये बघितलं होतं की इंग्रज जे होते ते कशाप्रकारे जमीन महसुलाचे त्यांचे धोरण होते. शेतकऱ्यांना ते शोषित करण्याचे काम करत होते. शेतकऱ्यांची जमीन डायरेक्टली ते घेऊन टाकत होते. त्यांनी जर कर जर भरला नाही, दुष्काळ जर भारतात पडला, तर ते लोक भारतामध्ये बघत पण नव्हते आणि भारतातील लोकांना तसेच सोडून देत होते आणि त्याच्यामुळे भारताचे खूप जास्त जे लोक होते त्यांचे शोषण आता होत होते. आणि ज्याही भागामध्ये इंग्रज सत्ता येत होती, त्या भागामध्ये त्यांना इंग्रज जी सत्ता होती, त्या शासनाचे दुष्परिणाम जे होते ते सामान्य नागरिकांनाच भोगावे लागत होते. कंपनीच्या सत्तेमुळे आपले सर्व स्तरावर शोषण होत आहे, याची जाणीव भारतीयांच्या मनामध्ये आता निर्माण होऊ लागली. तर कंपनीची जी सत्ता आहे, त्या सत्तेमुळे आता आपले सर्वच प्रकारे शोषण होत आहे. आपले शोषण शैक्षणिक स्तर आहे, तो शैक्षणिक स्तरावर आपल्या मुलांना शिकवण्यासाठी आपल्याकडे पैसे नाही, आपण कंगाल होत आहोत, याची जाणीव आता भारतीयांना होऊ लागली. आणि सर्व स्तरावर शोषण होत आहे, याची हळूहळू जाणीव आता सर्व भारतीयांना होऊच लागली होती. आणि या सत्तेविरुद्ध असंतोषही वाढत चालला होता. या सत्तेविरुद्ध रागही आता भारतीयांच्या मनामध्ये वाढत होता. शेतकरी व सामान्य जनता कंपनी सरकारच्या काळात कंगाल झाली. जसे मी सांगितले, शेतकरी व सामान्य जनता जी होती, जी इंग्रजी सत्तेच्या धोरणामुळे ते आता कंगाल झाले. त्यांच्याकडे पैसेच उरले नाही. अशातच 1770 मध्ये बंगाल प्रांतात मोठा दुष्काळ पडला आणि जेव्हा अशी परिस्थिती येते, की भारतातील शेतकरी, सामान्य जनता ही कंगाल झालेली आहे आणि अशाच परिस्थितीमध्ये 1770 मध्ये बंगाल या प्रांतामध्ये खूप मोठा दुष्काळ पडला. तर आता दुष्काळ पडला तर एक्स्पेक्टेशन्स लोकांची ही होती, की लोकांना वाटत होते, की जी इंग्रज सत्ता आहे ती आपल्यासाठी काही काम करेल. पण इंग्रज सत्तेचे जे राज्यकर्ते होते, त्यांचे जनतेचे वर्तन जे होते ते उदासीन आणि संवेदनशील होते. त्यांनी म्हणजे जनतेकडे काहीच ध्यान दिले नाही. सन 1763 ते 1857 या काळात बंगालमध्ये प्रथम संन्याशांच्या व त्यानंतर फकीरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी लढे दिले. जसे मी सांगितले, शेतकऱ्यावर खूप जास्त शेतकऱ्यांचे शोषण चालू होते. तर त्यामुळे आता त्या शोषणाला कंटाळून शेतकऱ्यांनी संन्याशाच्या व फकीरांच्या नेतृत्वाखाली अनेक लढे दिले. पण ते लढे त्याच भागामधील होते, म्हणून ते लढे इतके मोठे नव्हते आणि इंग्रज त्यांना तिथेच दडपून टाकत असत. असेच लढे पुढे गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र व दक्षिण भारतातही झाले. आता स्वाभाविकच आहे, की गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, दक्षिण भारतात हे असे लढे होणार, कारण की इंग्रज सत्ता तिथे पण आहे. उमाजी नाईक यांनी दिलेला लढाई असाच उग्र होता. तर उमाजी नाईक जे होते त्यांनी दिलेला हा लढा जो होता तो असाच उग्र होता. म्हणजे इतका सीरियस तो पण लढा होता. उमाजींनी आपल्या रामोशी बांधवांना, स्थानिक युवकांना संघटित करून इंग्रजाविरुद्ध बंड केले. तर उमाजी नाईक जे होते
त्यांनी काय केले, रामोशी बांधव त्यांचे जे होते त्यांना एकत्र केले, स्थानिक युवक जे होते त्यांना एकत्र केले आणि त्यांना संघटित करून त्यांनी इंग्रजाविरुद्ध बंड केले. म्हणजे इंग्रजांचा त्यांनी विरोध केला. इंग्रजांच्या ज्या विविध जमिनीविषयीचे धोरण होते त्यांना त्यांनी विरोध केला आणि इंग्रजाविरुद्ध बंड केले. त्यांनी एक जाहीरनामा काढून इंग्रजाविरुद्ध लढा देण्याचे व इंग्रजी सत्ताला झुगारून देण्याचे आव्हान केले. म्हणजे इंग्रजी सत्ताला पुऱ्याप्रमाणे भारतामध्ये त्यांचा निर्णायक पराभव करून देण्याचे आणि त्याच्यानंतर त्यांना लढा देण्याचे, त्यांच्याविरुद्ध युद्ध करण्याचे त्यांनी जाहीरनामा हातात काढला. जाहीरनामा म्हणजे काहीतरी गोष्ट जाहीर करण्यासाठी काही एक डॉक्युमेंट काढणे. तर अशा प्रकारे जे उमाजी नाईक होते त्यांनी जाहीरनामा काढला. आता इंग्रज सत्तेला लढा देण्याचे व त्यांना झुगारून काढण्याचे. हा जाहीरनामा त्यांनी का बरं काढला? तर अजून स्थानिक तरुण त्यांना जॉइन करावे, म्हणजे त्यांनी यावे. तर त्यांच्याकडे त्यांनी रामोशी बांधवांना एकत्र केले, स्थानिक तरुणांना एकत्र केले. त्याच्यानंतर जाहीरनामा काढला की इंग्रज सत्तेला आता ते झुगारून देणार आहे. का बरं? कारण की लोकांचे खूप जास्त शोषण होत होते, हे त्यांनी आता बघितलेले आहे. पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक, भोर इत्यादी भागात त्यांनी आपला दरारा निर्माण केला. तर या भागामधील काही प्रदेश त्यांनी घेतले. या भागामध्ये लोकं त्यांना आता ओळखू लागले आणि लोकं त्यांना आता समजू लागले, की हे इंग्रजाविरुद्ध लढा देऊ शकतात आणि अशा प्रकारे त्यांनी आपला दरारा तिथे निर्माण केला. 1832 मध्ये कंपनी सरकारने उमाजी नाईक यांना अटक केली. तर 1832 मध्ये काय झाले? इंग्रज जी कंपनी होती त्यांनी उमाजी नाईक यांना अटक केली व त्यांना फाशी देण्यात आली. तर अशा प्रकारे इंग्रजांच्या विरुद्ध जाण्याची जी सजा होती ती उमाजी नाईक यांना देण्यात आली. पण उमाजी नाईक यांनी जे कार्य केले, त्यांनी जो इंग्रजाविरुद्ध लढा दिला, याचे पडसाद आपण पुढे बघणारच आहोत. भारतातील आदिवासी व वन्य जमातींनीही इंग्रज सत्तेला आव्हान केले. जसे उमाजी नाईक यांनी इंग्रज सत्ताला आव्हान केले व इंग्रज सत्तांनी त्यांना अटक केली. त्याच्यानंतर त्यांना फाशी देण्यात आली. त्यांनी आपला जो लढा होता तो शर्तीने लढवला, पण ते तो लढवू नाही शकले. उमाजी नाईक यांनी खूप जास्त प्रयत्न केले, पण त्यांना अखेर फाशी देण्यात आली. पण तसेच भारतातील आदिवासी व अन्य जमाती ज्या होत्या त्यांनी इंग्रजी सत्तेला आता आव्हान केले. आदिवासी व वन्य जमाती ज्या होत्या त्यांनी इंग्रज सत्तेला आव्हान केले. या जमातींचा उदरनिर्वाह जंगलावर, संपत्तीवर होत होता. तर जे भारतातील आदिवासी वन्य जमाती होत्या त्या जंगलामध्ये राहत असत आणि जंगलामध्ये राहत असत, तर जंगलातील जी संपत्ती होती, झाडे झुडपे, त्यांच्यावरती त्यांचा उदरनिर्वाह होत. त्याच्यातील ते फळे खात, त्याच्यानंतर त्याच्यावर त्यांचे बिझनेस चालत असत. तर त्याच्यावर त्या संपत्तीवरच त्यांचा उदरनिर्वाह होत. ब्रिटिशांनी कायद्यावर त्यांच्या हक्कावर गदा आणली. तर ब्रिटिशांनी काही कायदे केले व त्यांच्या हक्कावर गदा आणण्यात आली. म्हणजे त्यांचे हक्क जे होते या जंगलावरती, ते राहत होते तिथे, त्यांचे पिढ्यानपिढ्या तिथे राहत आलेल्या होत्या आणि त्यांचा जो जंगलावर जो हक्क होता त्याच्यावर आता इंग्रजांनी जी गदा आणली, म्हणजे त्यांनी तो हक्क काढून घेतला. असे काही नियम आणले, ज्याच्यामुळे त्यांना परेशानी झाली. तर भारतीय आदिवासी वन्य जमातींना सुद्धा इंग्रजांनी परेशान करण्यास सुरुवात केली. परिणामी बिहार, छोटा नागपूर परिसरात कोलाम, ओडिशातील गोंड, बिहारमधील संथाळ यांनी ब्रिटिशांच्या विरोधात लढे दिले. तर अशा ही जेव्हा परिस्थिती उद्भवते, म्हणजे आता ब्रिटिश जे आहे ते आदिवासींचे जी जमातीचा उदरनिर्वाह त्यालाच बंद करून टाकत आहे. म्हणजे त्यांचं घर ज्याने चालत आहे त्या उदरनिर्वाहालाच ते बंद करत आहेत, तर ते लढा देणारच आहे. तर महाराष्ट्रातील भिल्ल, कोळी, रामोशी यांनी इंग्रजाविरुद्ध लढे दिले. तर या सर्व लोकांनी इंग्रजाविरुद्ध लढे दिले. पण हे जे लढे होते ना, ते समजा भारतातील बिहारमधील काही लोकांनी लढा दिला, तर तो लढा इथे झाला. महाराष्ट्रातील काही लोकांनी लढा दिला, तो इथे झाला. दुसऱ्या कुणाच्या लोकांनी लढा दिला, तो या इथे झाला. तर हे जे लढे होते ना, ते एका जागीच होते. म्हणजे हे लढे इतके मोठे नव्हते, तर इंग्रजांना दडपून टाकत होते. म्हणजे लढा ह्या इथं झाला, इंग्रजांनी लगेच दडपून टाकला. म्हणजे त्या लढ्याला लगेच त्यांनी बंद करून टाकले. कोल्हापूर परिसरात गडकऱ्यांनी तर कोकणात फोड सावंतांनी इंग्रजी सत्तेला आव्हान केले. तर इंग्रजी सत्तेला आव्हान यांनी सुद्धा केले. 1857 सालापूर्वी देशाच्या निरनिराळ्या भागात काही जमीनदार व राजराजवाड्यांनी सुद्धा इंग्रजांना लढे दिले होते. तर ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेत अनेक भारतीय सैनिक होते. तर ईस्ट इंडिया जी कंपनीची फौज होती त्याच्यामध्ये अनेक भारतीय सैनिक सुद्धा होते. कंपनीकडून त्यांना दुजाभावाची वागणूक दिली असते. त्यांना ट्रीट जे होते ते चांगल्या प्रकारे केलं जात नव्हतं. त्यांचे वेतन व भत्ते इंग्रजी सैनिकांच्या तुलनेत अत्यंत अल्प होते. त्यांची पगार जी होती, त्याच्यानंतर त्यांचे भत्ते जे होते, त्यांची पगारही इंग्रजांच्या तुलनेत कमी होती आणि ते कामसुद्धा इंग्रजांसाठी करत होते, तर त्यांची पगारसुद्धा इंग्रज जे सैनिक होते त्याची पगार जास्त आणि भारतीय जो सैनिक आहे त्याची पगार कमी. पण काम दोन्ही सेमच करत आहेत. तर ही एक जी डिफरन्स आहे भारतीय सैनिक आणि त्यांच्या सैनिकांमध्ये करत होते. सैनिकांच्या तुलनेत भत्ते इंग्रजांच्या सैनिकांच्या तुलनेत अत्यंत अल्प होते. 1806 साली वेल्लोर येथे 1824 साली बराकपूरच्या उठावाने उग्र रूप धारण केले होते. तर 1806 मध्ये आणि 1824 मध्ये सुद्धा उठाव झाले होते आणि ह्यांनी सुद्धा उग्र रूप धारण केले होते, पण इंग्रजांनी त्यांना लगेच दाबून टाकले. तर तुम्ही बघू शकता काय काय होत आहे. 1806 मध्ये सुद्धा उठाव होत आहे, 1824 मध्ये उठाव होत आहे. त्याच्यानंतर जे आदिवासी जमाती आहे, वन्य जमाती आहे, त्यांनी इंग्रज सत्तेला आव्हान देत आहे. उमाजी नाईक आपला जो लढा आहे तो शर्तीने लढवत आहे. त्याच्यानंतर 1857 पूर्वी अनेक लढे होत आहेत. तर हे सगळे जे लढे आहेत ते म्हणून 1857च्या लढ्याला तयार करणार आहेत. तर ह्या लढ्यांना तर इंग्रज दाबून टाकत आहे. म्हणजे आपल्याला या लढ्यावरून हे समजत आहे की जी भारतीय जनता आहे ती इंग्रजांकडून आता खुश नाही आहे. हे सर्व लढे त्या परिसरात झाले, ते स्थायिक स्वरूपाचे वैकाकी होते. जसे मी तुम्हाला सांगितले ते स्थायिक स्वरूपाचे होते, म्हणजे त्याच प्रदेशातील होते. इंग्रजांनी बळाचा उपयोग करून ते मोडून काढले. इंग्रजांनी त्यांच्या बळाचा उपयोग केला आणि त्यांना मोडून काढले. लोकांचा असंतोष दडपला गेला.
लोकांचा जो असंतोष होता तो दडपला गेला. म्हणजे तो दडपला गेला पण नाहीसा झाला नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल इंग्रजांनी या प्रांतामध्ये आता एक उठाव निर्माण होता. इंग्रजांनी तो दडपून टाकला, लोकांचा असंतोष दडपून टाकला, पण तो गेला नाही. लोकांच्या मनामध्ये तो जसाच तसा राहिला. हा वणवा 1857च्या स्वातंत्र्य युद्धात भडकला. तर तो वणवा आता लागत आहे. म्हणजे जो असंतोष आहे तो वाढतच चालला आहे आणि इंग्रज त्याला दाबत चालले. तर एक दिवस असा येईल की हा संतोष आता फुटणारच आहे. तर हा वणवा जो होता, हा संतोष फुटला कधी 1857च्या लढ्यामध्ये. 1857च्या स्वातंत्र्य युद्धात भडकला. ब्रिटिश कंपनी सत्तेविरुद्ध अनेक ठिकाणी लढे उभे राहिले. दारूच्या कोठारावर ठिणगी पडावी आणि त्याचा मोठा स्फोट व्हावा अशी अवस्था झाली. म्हणजे काय झालं, दारूचा जो कोठार आहे त्यावर ठिणगी पडावी म्हणजे आगीची ठिणगी त्यावर पडावी आणि एक मोठा स्फोट व्हावा अशी अवस्था आता निर्माण होऊ लागली. आता ठिणगी काय पडणार आहे आणि ठिणगी कशी पडणार आहे आपण पुढे बघणार आहोत, की कोणती गोष्ट होती ज्याने लढा जो होता, जो असंतोष होता तो फुटून गेला. व त्याचा स्फोट व्हावा अशी अवस्था निर्माण झाली. अशी अवस्था आता निर्माण होतच आहे. भारतातील विविध वर्गांमध्ये साठलेला असंतोष या लढ्याच्या रूपाने बाहेर पडला आणि त्याच्या उद्रेक अभूतपूर्व अशा सशस्त्र लढ्याने झाला. तर असा जो उद्रेक आहे तो आता पुढे होणार आहे. आपण बघणार आहोत हा उद्रेक कशाप्रकारे होणार आहे. आता सर्वकडेच इंग्रजांकडून जे आहे तो असंतोष खूप जास्त निर्माण होत आहे. पाईकांचा उठाव माहीत आहे का तुम्हाला? ओडिशात मध्ययुगीन काळापासून पाईक पद्धती अस्तित्वात होती. तिथल्या निरनिराळ्या स्वतंत्र राजांचे जे सैनिक होते त्यांना पाईक असे म्हणत. तर जे निरनिराळे स्वतंत्र राजाचे जे खेडे होते त्यांना सैनिक होते त्यांना पाईक म्हणत. राजांनी या पाईकांना जमिनी कसण्यात मोफत दिल्या होत्या. राजांनी त्या पाईकांना जमिनी ज्या होत्या त्या मोफत दिल्या होत्या. त्या कसून ते आपला उदरनिर्वाह करत. तर त्या कसून ते आपला उदरनिर्वाह करत. त्या जमिनींना ते चालवून आपला उदरनिर्वाह करत. त्या बदल्यात युद्धाचा प्रसंग उद्भवला तर राजाच्या बाजूने लढाईला उभे राहायचे अशी त्यांची अट होती. तर युद्ध जर झाले तर पाईक राजाच्या बाजूने उभे राहत कारण की राजा त्यांना मदत करत आहे. इसवी सन 1803 मध्ये इंग्रजांनी ओडिशा जिंकून घेतली. तर 1803 मध्ये इंग्रजांनी ओडिशा जिंकून घेतली. इंग्रजांनी पाईकांच्या वंशपरंपरागत जमिनी काढून घेतल्या. तर राजांनी ज्या पाईकांना जमिनी दिलेल्या आहेत त्या वंशपरंपरागत जमिनी ज्या आहे इंग्रजांनी आता काढून घेतल्या. त्यामुळे पाईक संतापले. तर पाईक जे होते त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावर अवलंबून होता. तर तोच पूर्ण होणार नाही तर ते त्यांच्या कुटुंबाला कसे चालवेल ते आता ते संतापले. तसेच इंग्रजांनी लावलेल्या करामुळे मिठाच्या किमतीत वाढ होऊन सामान्य लोकांचे जीवन असह्य झाले. तर मीठ खूप इम्पॉर्टंट राहतं जेवण बनवण्यासाठी. तर मिठाच्या किमतीत सुद्धा त्यांनी वाढ केली आणि लोकांचे जीवन ते होते त्या असह्य झाले होते. याचा परिणाम इसवी सन 1817 मध्ये इंग्रजाविरुद्ध पाईकांनी सशस्त्र उठाव केला. या उठावाचे नेतृत्व बक्षी जगनबंधू विद्याधर यांनी केले. तर पाईकांनी सुद्धा त्यांच्या विरुद्ध लढा दिला पण त्यांनी तोही दडपून टाकला. तर आता स्थिती कशी निर्माण होत आहे. इंग्रजाविरुद्ध जो आहे तो आता असंतोष वाढत चाललेला आहे आणि हा असंतोष आता कधी ना कधी तर फुटणारच आहे. तर आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत की हा असंतोष कशाप्रकारे 1857च्या लढ्यामध्ये फुटतो. 1857चा स्वातंत्र्य लढा हा चॅप्टर बघत होतो. या चॅप्टरमध्ये आता कंडिशन काय झालेली आहे तर लेक्चर नंबर 1 मध्ये आपण बघितलं होतं की कशाप्रकारे इंग्रजांनी भारताच्या सर्वच जनतेला आता शोषण करण्यास त्यांची सुरुवात केलेली आहे. तर सगळ्यात पहिले आपण बघितलं होतं या शोषणाला कंटाळून आता भारतातील जनते लढा देत आहे. जनता जी आहे ती लढा देत आहे. तर 1857 पूर्वीचे लढे आपण बघत होतो. तर आता सर्व स्तरावर जेव्हा लोकांचे शोषण होत आहे तर राजस्थान, महाराष्ट्र, दक्षिण भारतात काही लढे होत आहे. तसेच बंगालमध्ये सर्वप्रथम संन्याशांच्या व फकीरांच्या नेतृत्वाखाली शेतकरी लढे देत आहे. शेतकऱ्यांचे खूप जास्त शोषण होत आहे. त्याच्यामध्येच उमाजी नाईक हे यांना फाशी देण्यात येत आहे. त्याच्यानंतर आदिवासी व वन्य जमाती ही इंग्रजांना लढे देत आहे. कारण की ते इंग्रज जे आहे त्यांच्या जंगलावरती आपला हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीतील जे भारतीय सैनिक आहेत त्यांना सुद्धा दुजाभावाची वागणूक दिली जात आहे आणि हे सर्व जे लढे होत आहे ते स्थानिक परिसरात होत आहे. म्हणजे काय तर ह्या इथे एक लढा झाला, ह्या इथे एक झाला, ह्या इथे एक झाला, ह्या इथे एक झाला. तर याच्यामुळे हे लढे एकाकी आहे व हे लढे इतके भडकू शकत नाही आणि याच्यामुळेच इंग्रजांना दाबून पण टाकत आहे. पण आता काय होणार आहे तर आता अशी कंडिशन उभा राहिली आहे की दारूच्या कोठारावर ठिणगी पडावी व त्याचा स्फोट व्हावा अशी कंडिशन आता उभा राहिलेली आहे. तर आता कशाप्रकारे हा असंतोष वाढणार आहे आणि हे एक असा लढा होणार आहे जो इंग्रज सत्तेला पूर्णपणे हादरवून टाकणार आहे. आता आपण हे बघणार आहोत. तर 1857च्या लढ्याची कारणे. तर कारणे आपण बघतच होतो. तर आता अजून कारणे बघणार आहोत. इंग्रजपूर्व काळात भारतात अनेक राजवटी होत्या. तर इंग्रजपूर्व जो काळ होता त्याच्यामध्ये भारतात अनेक राजवटी होत्या. त्यामध्ये बदल झाला तरी गावगाडा पूर्वीसारखा चालू राहिला. म्हणजे इंग्रजपूर्व काळामध्ये जितक्या पण भारतामध्ये राजवटी होत्या, त्या राजवटी येत राहिल्या, जात राहिल्या. तर तरी त्याच्यामध्ये जो गावगाडा होता, जे गाव होते ते तसेच चालू राहिले. फॉर एक्झाम्पल ही इंडिया आहे. याच्यामध्ये काही पहिले जे लोक होते मौर्य एम्पायर होतं, त्याच्यानंतर मुघल एम्पायर आलं. ते पण गावगाडा जो होता तो तसाच चालू राहिला. म्हणजे गावातील लोकांना त्याचा काही इतका फरक जाणवला नाही. इंग्रजांनी मात्र प्रचलित व्यवस्था बदलून नवीन व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण प्रचलित व्यवस्था जी चालू होती म्हणजे गावगाडा तसाच चालू राहत होता, तो इतका बदलत नव्हता. पण इंग्रजांना हे मान्य नव्हते आणि त्यांनी गावगाड्याला सुद्धा बदलण्याची आता
मोहिमे आणि नवीन-नवीन तरतुदी आणण्यास सुरुवात केली. गावकड्याने बदलते असलेले स्वरूप पाहून जनतेच्या मनात अस्थिरता व सुरक्षिततेची भावना निर्माण झाली. तर आता जनता जनता म्हणजे काय? तर लोकांचे आपल्या पूर्वीपासूनच जो गावगाडा चालत आलेला आहे. जे सत्ता भलेही वरती अनेक वेगवेगळ्या होत आहे, पण तरी जे गाव आहे ते सेमच राहिलेलं आहे. गावगाडा सेमच चाललेला आहे. पण आता इंग्रज जे आहे ते इंग्रज याला बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. तर लोकांच्या मनात असुरक्षिततेची भावना व अस्थिरतेची भावना निर्माण होत आहे. कारण की त्यांना त्यांच्या पूर्वीच्या लोकांनी सांगितलेलं आहे, की गावगाडा अशा प्रकारे चालतो. पण आता इंग्रज यालाच बदलून टाकण्याची बात करत आहेत. तर त्या लोकांच्या मनामध्ये सुद्धा आता अस्थिरता व असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. आर्थिक कारणे. इंग्रजांनी आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन महसूल पद्धत अंमलात आणली. तर मागच्या चॅप्टरमध्ये आपण बघितलं होतं कशाप्रकारे इंग्रजांनी नवीन महसूल पद्धत अंमलात आणली होती. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे जे होते खूप जास्त शोषण होत होते. मी सांगितलं होतं तुम्हाला शेतकऱ्याकडून जबरदस्तीने महसुलांची वसुली केली केली जायची. पर्यायाने शेती व्यवस्था कोलमडून पडली. तर शेतकऱ्याकडून जबरदस्तीने महसुलाची वसुली केली जायची. तर शेतकऱ्यांना आपली जमीन गहाण ठेवणे पडत. तर गहाण जे सावकारांकडे ठेवणं पडत, व्यापाऱ्यांकडे ठेवणं पडत. तर व्यापारी सावकार जे आहे त्याच्यावरती व्याज घेत असे आणि व्याज घेत असे तर शेतकऱ्यांना आपली जमीनसुद्धा विकून द्यावी लागत असे. कारण की त्यांना इंग्रजांना महसूल देण्याची गरज होती. तर पर्यायाने शेती व्यवस्था कोलमडून पडली. तर अशा अवस्थेमध्ये जेव्हा शेतकऱ्याचे शोषण होत आहे, तर शेतकरी शेती कशी करणार? तर शेती व्यवस्था जी आहे ती कोलमडून पडली. इंग्लंडच्या बाजारपेठेत माल खपवून आर्थिक लाभ घेण्याचे ब्रिटिशांचे धोरण होते. तर इंग्लंडच्या बाजारपेठेतील जो इंग्लंडच्या बाजारपेठेतील माल होता, तो भारतात त्यांना खपवून घ्यायचा होता. म्हणजे ज्या इंग्लंडमध्ये माल बनत होता, तो त्यांना भारतात खपवून घ्यायचा होता आणि त्याच्याहून नफा कमवायचा होता. त्यांनी येथील उद्योगधंद्यावर जाचक कर बसवले. तरी भारतातील जे उद्योगधंदे होते त्यांनी त्याच्यावर जाचक कर बसवले. भारतात विकसित झालेला हस्तकला व कापड उद्योग दिवाळखोरीत निघाला. म्हणजे काय? तर इंग्रज जे होते ते इंग्लंडमधून माल आणत होते. तर इंग्लंडमध्ये मशीन्सवर माल तयार होत होता. तर मशीन्सवर जो माल तयार होत होता त्याचं कॉम्पिटिशन हस्तकला व कापड उद्योग जे की लोक होते ते जे विणत होते कापड या मग जे हाताने कापड बनवत होते ते करू शकत नव्हते. तर अशामुळे काय झालं जो कापड उद्योग हस्तकला होता तो दिवाळखोरीत निघाला व त्यांच्यावर जाचक करसुद्धा बसवले जात होते आणि ज्या इंग्रजी कंपन्या होत्या तो आपला माल आणण्यासाठी त्यांच्यावर करसुद्धा कमी लावत होत्या आणि तो मालसुद्धा खूप जास्त राहत होता कारण की तो मशीन्सवर तयार झालेला राहत होता. अनेक भारतीय कारागीर बेकार झाले. जसे मी तुम्हाला सांगितले, माल जो होता तो मशीन्सवर तयार होत होता. जो इंग्लंडमधला आणि इंग्लंडचा माल भारतात खपवून घेण्यासाठी इंग्रज जे होते, तो त्याच्यावर करसुद्धा कमी लावत असत त्यांच्या मालावरती. पण भारतातील जो माल होता त्याच्यावर खूप जास्त कर लावत असे आणि तो माल जो होता तो हाताने विणलेला असे. तर हाताने विणलेला जो माल असेल तो ह्या मालाशी कसे कॉम्पिटिशन करणार आहे? तर हा माल हमेशा हरणारच आहे. तर हा माल जो आहे तो आता डॉमिनेट करणार आहे. तर त्याच्यामुळेच काय झालं हस्तकला व कापड उद्योग जे होता तो दिवाळखोरीत निघाला. अनेक भारतीय कारागीर बेकार झाले. जे कारागीर होते, जे हस्तकला करत होते, जे कापड उद्योग करत होते, हे जे कारागीर होते ते आता बेकार होण्यास सुरुवात झाली. म्हणजे त्यांना कामच राहिले नाही. त्याचा माल कोणी खरेदीच करत जे लोकं होते ते आता इंग्लंडमधीलच येणारा माल खरेदी करू लागले आणि जे इंग्रजांचं लक्ष होतं, की आपला जो इंग्लंडच्या बाजारपेठेतील माल आहे तो भारतात खपवून देण्याचं हे आता पूर्ण होऊ लागलं. सर्वांच्या मनात इंग्रजाविरुद्ध असंतोष व्यापारी जे आहेत, जे हस्तकला करणारे कारागीर आहेत, ते दिवाळखोरीत निघाले. तर त्यांच्या परिवाराचं भरणपोषण कसे होणार? तर याच्यामुळे इंग्रजाविरुद्ध आता जो असंतोष आहे, तो खूप जास्त वाढत चालला होता. सामाजिक कारणे. इंग्रज आपल्या चालीरीती, रूढी परंपरा यात हस्तक्षेप करत आहे, असे भारतीयांना वाटू लागले. तर इंग्रज आपला गावगाडा बदलण्याचा तर प्रयत्न करतच आहे. त्याच्यासोबत इंग्रज काय करत आहे? आपल्या चालीरीती व रूढी परंपरा यात सुद्धा हस्तक्षेप करत आहे, असं समजूत भारतीयांना झाली. तर असे भारतीयांना वाटू लागले. का बरं? सतीबंदी, विधवा विवाह हे जरी कायदे सामाजिक दृष्टीने योग्य असले तरी ते आपल्या जीवन पद्धतीत हस्तक्षेप करत आहे, अशी समजूत भारतीयांनी करून घेतली. तर इंग्रजांनी जी आहे ती सतीबंदी केली. त्याच्यानंतर विधवा पुनर्विवाहाला चालना दिली. तर विधवा पुनर्विवाहाला चालना देणे, सतीबंदी करणे हे कायदे सामाजिक दृष्टीने खूप जास्त योग्य आहे. पण भारतीयांना काय वाटले, की इंग्रज जे आहे ते आपल्या आता जीवन पद्धतीमध्येच हस्तक्षेप करत आहे. तर अशी समजूत भारतीयांनी करून घेतली. त्याच्यामुळे ते अजूनच असंतुष्ट बनले. तर आता काय-काय झालेलं आहे? तर गावगाड्यामध्ये बदल झाल्यामुळे भारत काय झालेले आहे, त्यांच्या मनात अस्थिरता निर्माण झाली, असुरक्षितता निर्माण झाली. त्याच्यानंतर त्यांना वाटले, की जे इंग्रज आहे ते आपल्या चालीरीती, रूढी परंपरा यामध्ये हस्तक्षेप करत आहेत, तर ते असंतुष्ट बनले. त्याच्यानंतर काही राजकीय कारणे बघूया. 1757 पासून इंग्रजांनी अनेक राज्य ताब्यात घेतली. त्या 1757 पासून इंग्रजांनी अनेक राज्य ताब्यात घेतली. जसे आपण मागच्या चॅप्टर्समध्ये पण बघितले. त्यांनी बंगाल, म्हैसूर, मराठ्यांचा जो प्रदेश होता तो ताब्यात घेतला. अनेक संस्थांनी विविध कारणांनी खालसा केली. खालसा करणे म्हणजे काय? तर डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स लावणे. म्हणजे काय? तर एक राजा आहे आणि त्या राजाला मुलगा नाही आहे. तर त्या राजाने एक दत्तक मुलगा घेतलेला आहे आणि त्या मुलाला त्याने गादीवर बसवून दिलेला आहे. तर हा दत्तक मुलगा गादीवर बसलेला चालणार नाही. हे होतं डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स. अशाच काही ज्या पॉलिसीज होत्या त्या डलहौसीने आणल्या आणि अनेक इंग्रज अधिकारी जे होते त्यांनी आणल्या आणि त्यांनी अनेक राज्य जी होती ती खालसा केली.
गैरकारभाराचे निमित्त करून अयोध्येच्या नवाबाला पदच्युत केले. म्हणजे काय तर गैरकारभाराचे त्यांनी निमित्त केले. जो नवाब आहे तो चांगल्या प्रकारे कारभार करत नाहीये. त्यांना फक्त राज्य जी होती खालसा करायची होती आणि आपल्या ताब्यात घ्यायची होती. त्यासाठी त्यांनी हे सगळे जे टॅक्टिक्स आहे, हे सगळे जी कारणे आहे ती वापरली. म्हणजे काय तर गैरकारभाराचं निमित्त करून त्यांनी अयोध्येच्या नवाबाला पदच्युत केले. सातारा, नागपूर, झाशी ही संस्थाने तेथील राजाचा दत्तक पुत्राचा वारसा हक्क नामंजूर करून खालसा केली. जसं मी तुम्हाला सांगितले दत्तक विधान, डलहौसीच्या या धोरणाने भारतीयांमध्ये अविश्वासाचे वातावरण वाढत गेले. तर डलहौसीच्या हे सर्व जे डलहौसीने कायदे आणले त्याच्यामुळे अविश्वास इंग्रजांवर आता भारतीयांचा निर्माण होऊ लागला. तर आता काय निर्माण झालेलं आहे, याही ते जे आहे ती गावगाड्यांमध्ये बदल झाल्यामुळे आता काय होत आहे, जनतेच्या मनात अस्थिरता, असुरक्षितता निर्माण होत आहे. त्याच्यानंतर काही सामाजिक जे चेंजेस इंग्रजांनी केलेले आहे भारतामध्ये, त्याच्यामुळे जे लोक आहे ते असंतुष्ट बनत आहे. त्याच्यानंतर राजकीय कारणे काही जे आहे त्यामुळे अविश्वास वाढत आहे. पण आता एक जे कारण आहे ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि आता हे जे कारण होतं याच्यामुळे जे स्वातंत्र्य युद्ध आहे याला आता चालना मिळणार आहे आणि ते होणार आहे. हिंदी सैनिकातील असंतोष. आता काय झालेलं आहे आपण बघितलं होतं आणि आता कंडिशन कशी झालेली आहे, जे आपण पहिल्यापासूनच बघत होतो, की आता इंग्रजांनी काय केलेलं आहे, की भारतीयांवरती खूप जास्त शोषण आता भारतीयांचे होत आहे. त्याच्यानंतर भारतीयांमध्ये अनेक अशा भावना निर्माण होत आहे, असंतुष्टीच्या भावना निर्माण होत आहे. त्याच्यानंतर भारतीयांमध्ये अविश्वास त्यांच्याप्रती निर्माण होत आहे. गावगाड्यांमध्ये त्यांनी फरक केल्यामुळे भारतीय जे आहे त्यांच्यामध्ये असंतोष खूप जास्त वाढत चालला आहे. त्याच्यानंतर त्यांनी गावगाड्यांमध्ये बदल केल्यामुळे अस्थिरतासुद्धा वाढत चाललेली आहे. आता हे सर्व कारणे जे आहे म्हणजे स्वातंत्र्ययुद्ध फक्त याच एका कारणामुळे नाही झालं, हे आपल्याला येथे जाणून घ्यायचं आहे, की खूप सारे कारणं जे होते ते चालू होते आणि ह्या ज्या कारणाने या सर्व कारणांना आता एक भडकून दिले या सगळ्या कारणांना आणि हे सगळे कारणं मिळून एक आता वणवा पेटणार आहे. तर आता तो आपण बघणार आहोत. हिंदी सैनिकातील असंतोष. हिंदी सैनिकांना इंग्रज अधिकारी तुच्छतेने वागवत. सैन्यात सुभेदारापेक्षा वरचे पद त्यांना दिले जात नसे. म्हणजे काय? मी जसं तुम्हाला पहिले सांगितलं होतं, त्यांना दुजाभावाची वागणूक दिली जात असे. दुजाभावाची वागणूक म्हणजे त्यांना तुच्छतेने वागवत असत. त्यांना चांगल्या प्रकारे वागणूक दिली जात नसे. सैन्यात सुभेदारापेक्षा वरचे पद त्यांना दिले जात नसे. म्हणजे सैन्यामध्ये जे सुभेदार पद होते त्याच्यापेक्षा वरचे पद जे भारतीय सैनिकांना दिले जात नसे. गोऱ्या सैनिकांपेक्षा त्यांचा पगार कमी असे. तर काम तर दोघांचंही सेम आहे, पण गोरे सैनिकांच्या रंगामुळे त्यांना पगार जास्त दिले जाई व भारतातील सैनिकांना पगार कमी. त्यांना सुरुवातीला दिले जाणारे भत्तेही इंग्रजांनी हळूहळू कमी केले. तर सुरुवातीला जे भत्ते दिले जात होते तेही हळूहळू आता इंग्रज कमी करत होते. तर सैनिकातील सुद्धा असंतोष जो होता तो खूपच जास्त वाढत चालला होता तात्कालीन कारण. तर आता सैनिकातील सुद्धा असंतोष खूप जास्त वाढत चाललेला आहे आणि सर्व शेतकऱ्यांचाही सुद्धा असंतोष वाढलेला आहे, सैनिकांचा असंतोष वाढलेला आहे, सामान्य नागरिकांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे, असुरक्षितता, अस्थिरताची भावना खेड्यातील लोकांमध्ये सुद्धा निर्माण होण्यास आता सुरुवात होत आहे. तर आता कशाप्रकारे तात्कालीन एक कारण जे आहे ते आता या सर्व गोष्टींना एक वणवा देणार आहे आणि आग देऊन टाकणार आहे. तात्कालीन कारण तर आपण बघत होतो 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कशाप्रकारे सर्व कारणांनी मिळून आता हे एक तात्कालीन कारण जे आहे ते खूप जास्त मोठं काम करणार आहे स्वातंत्र्य युद्ध होण्यासाठी. तर तात्कालीन कारण ब्रिटिशांनी 1856 साली हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या एनफिल्ड बंदुका दिल्या. तर काय झालं, तर ब्रिटिशांनी ज्या होत्या 1856मध्ये हिंदी सैनिक जे होते त्यांना लांब पल्ल्याच्या एनफिल्ड बंदुका दिल्या. तर याच्यामुळे काय होऊ शकतं, तर पहिले ज्या होत्या त्या बेस फील्ड रायफल ज्या होत्या त्या वापरल्या जात होत्या. पण आता कोणत्या बंदुका देण्यात आल्या, तर आता देण्यात आला लांब पल्ल्याच्या एनफिल्ड बंदुका. त्यात वापरण्यासाठी नवी काडतुसे दिली गेली. त्यांना वापरण्यासाठी नवी काडतुसे सुद्धा दिली गेली. त्या काडतुसावरील आवरण दाताने तोडावे लागेल. आता लक्षात काय घ्यायचं आहे, नवीन बंदुका देण्यात आल्या आणि त्या बंदुका चालवण्यासाठी जे होते ते काडतुसे सुद्धा देण्यात आली आणि त्या काडतुसावरील जे आवरण होते ते आता दाताने तोडावे लागत. या आवरणाला गायीची व डुकराची चरबी लावलेली अशी बातमी चहूकडे पसरली. तर हे जे आवरण होते याला गायीची व डुकराची चरबी लावलेली होती अशी बातमी चहूकडे पसरली. यामुळे हिंदू व मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या व सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. असंतोष तर भारतीय लोकांमध्ये व सैनिकांमध्ये पहिल्यापासूनच होता, पण आता या एका कारणामुळे असंतोष जो आहे तो खूप जास्त वाढला. आता आपण याच कारणाला अजून संक्षिप्तमध्ये बघणार आहोत की हे कारण म्हणजे काय. आता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की एनफिल्ड बंदुका आणि उठावाचे तात्कालीन कारण आता आपण बघूया. तर 1857च्या स्वातंत्र्य युद्धाचे तात्कालीन कारण म्हणजे एनफिल्ड रायफलच्या काडतुसांचे प्रश्न. तर या काडतुसांचा प्रश्न काय होता, ब्रिटिशांनी सैनिकांना नवीन एनफिल्ड रायफल वापरण्यासाठी दिली. या रायफलचे काडतुसाचे टोक दाताने फोडावे लागत. ते या रायफलचे जे काडतुसाचे टोक होते म्हणजे जे गोळीचे टोक असे ते त्याच्या दाताने फोडावे लागत. कशाप्रकारे, हे बघा, तर ही जे टोक होते हे दाताने फोडावे लागत होते. ही एनफिल्ड रायफलची जी गोळी होती, जे काडतूस होतं याचे जे टोक होतं ते दाताने फोडावे लागत असे. अशा प्रकारे दाताने फोडावे लागत असे आणि तेव्हा ते बंदुकीत टाकून मग बंदूक आपण चालवू शकू. अशा प्रकारची जी एनफिल्ड रायफल होती ती होती. तर या टोकामुळे काय प्रॉब्लेम होता, त्या काडतुसावर
त्या काडतुसावर गाय व डुकराच्या चरबीचा लेप असल्याची अफवा पसरली. तर हे जे टोक होतं, हे दाताने तोडावे लागत. तर या टोकावरती, या काडतुसाच्या त्या आवरणावरती गाय व डुकराची चरबी होती, अशी अफवा पसरली. तर यामुळे हिंदू सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या. का बरं? तर गायीला हिंदू धर्मामध्ये पवित्र मानले जाते आणि मुस्लिम सैनिकांच्या सुद्धा धार्मिक भावना दुखावल्या. तर कशाप्रकारे? तर डुक्कर जे आहे त्याला मुस्लिम धर्मामध्ये अपवित्र मानले जाते. परिणामी अनेक भारतीय सैनिकांनी काडतुसे वापरण्यास नकार दिला. याच कारणामुळे 1857चा उठाव भडकला. तर याच्यामुळेच जो आहे तो उठाव भडकला आणि ज्या सैनिकांनी काडतुसे व आपली जी बंदूक होती ती वापरण्यास नकार दिला व सैनिकांनी जो आहे तो भारतीय सैनिकांनी काडतुसे वापरण्यास नकार दिला, तर त्या सैनिकांना जबर शिक्षासुद्धा देण्यात आला. तर यामुळे सुद्धा सैनिकांमध्ये खूप जास्त राग निर्माण झाला व उठावाचे जे लोण होते ते अजूनच भडकले गेले. तर हे बघा, अशा प्रकारे जी होती ती, ही एक एनफील्ड बंदूक होती. हे तिचं काडतूस होतं, हे तिचं टोक होतं, त्याच्यानंतर हे पूर्ण आवरण होतं आणि गायीची व डुकराची चरबी होती. तर अशा प्रकारे जे होतं ते उठाव जे होता तो होण्याच्या मागचं हे एक खूप इम्पोर्टंट कारण होतं आणि याच्यामुळे जो होतो उठावाला, ह्या कारणाने उठावाला आग देण्याचे काम केले आणि याच्यामुळेच जो उठाव होता तो खूप जास्त भडकला गेला होता. वनवा पेटला. चरबी लावलेली काडतुसे वापरण्यात ज्या सैनिकांनी विरोध केला त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. तर आता चरबी जी लावलेली होती, तर अशा प्रकारे त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या तर गेल्याच, पण आता जी चरबी लावलेली होती तर काही सैनिक जे धार्मिक होते त्यांनी याला विरोध केला की आम्ही हे करू नाही शकत. तर इंग्रजांनी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली व सैनिकांना जबर शिक्षा करण्यात आली. जबर शिक्षा म्हणजे खूप जास्त मोठी शिक्षा त्यांना करण्यात आली, त्यांना मारण्यात आले. बराकपूरच्या छावणीतही मंगल पांडे यांनी इंग्रज अधिकाऱ्याच्या अन्यायी वृत्तीला विरोध करणाऱ्याच्या भावनेने ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडली. तर मंगल पांडे जे होते त्यांनी काय केलं, इंग्रज अधिकाऱ्याच्या अन्यायी वृत्ती म्हणजे काय, तर सैनिकांच्या धार्मिक भावना पहिले यायचे दुखावल्या गेल्या. जे सैनिक मना करत आहे या, ते म्हणत आहे की आम्ही हे करू नाही शकत, त्यांना खूप जास्त मारले गेले. तर ही जी अन्यायी वृत्ती होती त्याला विरोध जे होता तो मंगल पांडे यांनी केला. हे सुद्धा एक सैनिक होते आणि त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यावर एक गोळी झाडून दिली. मंगल पांडे यांना अटक करून फाशी देण्यात आली. तर मंगल पांडेला सुद्धा फाशी देण्यात आली. ही बातमी वणव्यासारखी चहूकडे पसरली. आता काय काय झालेलं आहे हे तुम्ही बघा. भारतीयांच्या मनामध्ये असंतोष निर्माण होत आहे. स्वातंत्र्य लढ्यापूर्वी काही लढे पहिलेच झालेले आहे. तर या लढ्यामुळे सुद्धा हे लढे जे आहेत ते इंग्रजांनी दडपून लावले व त्याच्यानंतर भारतीयांच्या मनामध्ये खूप जास्त असंतोष आता निर्माण झालेला आहे. असंतोष निर्माण झाल्यामुळे काय झालेलं आहे, अस्थिरतासुद्धा निर्माण झालेली आहे. अस्थिरता निर्माण झाल्यामुळे त्यांच्या धार्मिक भावना अजून दुखावल्या गेलेल्या आहेत. धार्मिक भावना दुखावल्या गेल्यामुळे त्यांनी म्हटले की आम्ही हे करू नाही शकत, तर त्यांना खूप जास्त मारले जात आहे. त्यांना मारले जात आहे. तर एक त्याच्यामधून मंगल पांडे आहे, त्यांनी या अन्यायकारी वृत्तीला विरोध केला, तर त्यांना सुद्धा मारून टाकण्यात आलेले आहे. त्यांना फाशी देऊन टाकण्यात आलेली आहे आणि आता ही बातमी चहूकडे पसरलेली आहे. मेरठ छावणीत हिंदी सैनिकांची पूर्ण पलटणच बंड करून उठली. तर आता ही बातमी ऐकल्यानंतर व असंतोष तर पहिल्यापासूनच होता इंग्रजाविरुद्ध. तर ही बातमी जी ऐकल्यानंतर याने एक आग लावून देण्याचे काम केले आणि एक पलटणच पुरी हिंदी सैनिकांची जी होती ती आता बंड करून उठली, इंग्रजांच्या विरोधात उभी राहिली. सैनिक दिल्लीच्या रोखाने निघाले. तर सैनिक जे होते ते दिल्लीच्या रोखाने आता निघाले. वाटेत हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे त्यांना मिळत गेले. तर नागरिकांच्या मनात इंग्रजांना धरून खूप जास्त आता असंतोष निर्माण झालेला आहे. सैनिकांच्या मनातही खूप जास्त असंतोष आहे व मेरठमधील एक पूर्णच्या पूर्ण छावणीनेच आता उठाव करून दिला, इंग्रजाविरुद्ध बंड करून दिले आणि जे सैनिक होते ते आता दिल्लीच्या रोखाने निघाले, दिल्लीकडे निघाले. वाटेत हजारो नागरिक त्यांना आता जुळत जात आहे. तुम्ही याला इमॅजिन करू शकता. सैनिक दिल्लीच्या रोखाने निघाले. वाटेत हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे त्यांना मिळत गेले, कारण की इंग्रज सत्तेविषयी खूप जास्त त्यांच्या मनात आता जे होता तो राग होता. 12 मे 1857 रोजी सैनिकांनी दिल्लीचा ताबा घेतला. तर 12 मे 1857 रोजी सैनिक होते त्यांनी दिल्लीवरती आपला विजय मिळवून घेतला. त्यांनी मुघल बादशाह बहादूर यांच्याकडे लढ्याचे नेतृत्व दिले. भारताचा सम्राट म्हणून त्यांच्या नावाची दुहाई फिरवण्यात आली. म्हणजे आता भारताचा सम्राट म्हणून मुघल बादशाह बहादूर यांची दुहाई फिरवण्यात आली, म्हणजे त्यांना असे म्हणण्यात आले आणि जे सैनिक होते त्यांनी आता दिल्ली होती, दिल्लीला पूर्णपणे ताब्यात घेतली. दिल्ली ताब्यात येताच सैनिकांचा आत्मविश्वास वाढला. तर सैनिकांनी जी आहे ती दिल्ली आता जिंकून घेतलेली आहे, आपल्या ताब्यात घेतलेली आहे. तर याच्यामुळे काय झालेलं आहे, सैनिकांचा जो आत्मविश्वास आहे तो खूप जास्त वाढलेला आहे. तर हा कशामुळे वाढलेला आहे आत्मविश्वास, आता ते आपण समजून घेऊया. तर पहिले वाटत होती की आपण इंग्रजांना हरवू शकत नाही, पण जेव्हा सैनिकांनी दिल्ली ताब्यात घेतली, हजारो नागरिक त्यांना उत्स्फूर्तपणे मिळत गेले, तेव्हा सैनिकांनाही आत्मविश्वास आला की आपणही जी दिल्ली आहे ती जिंकू शकतो आणि भारतातील वेगवेगळे ठिकाणे जे आहे ते आपण जिंकू शकतो व भारताला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकतो. तर यामुळे जे सैनिकांचा आत्मविश्वास आहे तो वाढत गेला. भारतात इतर ठिकाणी असणाऱ्या सैनिकांनाही यामुळे प्रेरणा मिळाली. तर आता जेव्हा दिल्ली ताब्यात घेतलेली आहे सैनिकांनी, तर इतर ठिकाणी जे सैनिक होते उत्तर भारतामध्ये बिहारपासून ते राजपुतान्यापर्यंत जितके पण सैनिक होते त्यांना सुद्धा यामुळे प्रेरणा मिळाली व त्यांना जेव्हा समजले की मंगल पांडे यांना फाशी देऊन टाकण्यात आलेली आहे, त्याच्यानंतर भारतीय सैनिक भडकलेले आहे आणि त्यांनी दिल्ली जी आहे ती ताब्यात घेतलेली आहे, हजारो नागरिक त्यांना मिळत गेलेले आहे, तर या सैनिकांना सुद्धा यामुळे आता खूप जास्त प्रेरणा मिळालेली आहे. लवकरच उठावाचे लोण उत्तर भारतामध्ये पसरले. तर हे का बरं पसरले, तर आता सैनिकांना प्रेरणा मिळत चाललेली आहे आणि या प्रेरणेमुळे खूप जास्त उठाव आता इंग्रज छावणीमध्ये दिसून येत आहे. बिहारपासून
ते राजपुतान्यापर्यंत इंग्रज छावण्यातील हिंदी सैनिकांनी बंडाचे निशाण उभारले, म्हणजे त्यांनी बंड करून टाकले. त्यांनी इंग्रज सत्तेला विरोध केला. लखनौ, अलाहाबाद, कानपूर, बनारस, बरेली, झाशी या ठिकाणी उठावास प्रारंभ झाला. तर तुम्ही बघू शकता जो उठाव दिल्ली ताब्यात घेतल्यानंतर जे आहे ते लखनौ, अलाहाबाद, कानपूर, बनारस, बरेली, झाशी या ठिकाणी उठावाला आता प्रारंभ झाला. इंग्रजाविरुद्ध सैनिक जे आहे ते आता जायला लागले. पुढे हे लोण दक्षिण भारतातही पसरले. नागपूर, सातारा, कोल्हापूर, नरगुंद अशा ठिकाणी उठाव झाले. तर तुम्ही बघू शकता जो भारत आहे, भारताच्या उत्तर भारतामध्ये तर हे बघा, हा भारताचा नकाशा आहे. तर उत्तर भारतामध्ये तर हा उठाव तर पसरलेलाच आहे, पण आता दक्षिण भारत ह्या इकडे पण नागपूरच्या ठिकाणी, त्याच्यानंतर या सर्व ठिकाणी औरंगाबाद या सगळ्या ठिकाणी हा जो उठाव आहे तो आता याने लोन धरलेला आहे. म्हणजे त्याने तो जो उठाव आहे तो आता रौद्र रूप धारण करत आहे. तर काय काय झाले, तर आपण इथे होतो. पुढे हे लोन दक्षिण भारतातही पसरले. नागपूर, सातारा, कोल्हापूर, नरगुंद या ठिकाणी उठाव झाले. सातारा छत्रपतीचे वारसदार शहाजी प्रतापसिंह व कारभारी रंगो बापूजी, कोल्हापूरचे चिमासाहेब, नरगुंदचे बाबासाहेब भावे, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर जवळील भागोजी नाईक इत्यादी या लढ्यात अग्रभागी होते. तर आता हे सर्व जे शहर होते, हे सर्व जे नागपूर, सातारा हे सर्व जे प्रांत होते किंवा या सर्व ज्या जागा होत्या, या इथलचे जे इम्पॉर्टंट जे लीडर्स होते हे सुद्धा या उठावामध्ये आता सामील झाले, या लढ्यात अग्रभागी होते. नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाण्याच्या राणीसारख्या स्त्रियाही या सामील झाल्या. तर आपण बघू शकतो या उठावामध्ये स्त्रियासुद्धा सामील होत आहे. 1857 साली खानदेशात कजार सिंह यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला. तर भिल्लांनी सुद्धा आता उठाव केलेला आहे. तर सातपुडा परिसरात शंकरशहांनी लढ्याचे नेतृत्व केले. तर सातपुडा जो परिसर होता त्याच्यामध्ये शंकरशहांनी जे होते ते आता लढ्याचे नेतृत्व केले. खानदेशातील उठावात 400 भिल्ल स्त्रियाही समावित झाल्या होत्या. म्हणजे ज्या स्त्रिया होत्या त्या सुद्धा या उठावामध्ये समावित होत्या आणि त्याच्यानंतर या सर्व ठिकाणी जे आहे आता उठावाने पेट धरलेला आहे. तर तुम्ही बघू शकता हा जो भारत आहे, भारतामध्ये उत्तर भारतामध्ये तर हा उठाव पसरलेलाच आहे, पण दक्षिण भारतामध्ये सुद्धा या उठावाचे आता लोन आपल्याला दिसून येत आहे. उठाव पेटत आहे. त्याच्यानंतर ही सर्व ठिकाणी जी तुम्ही बघत आहात ती उठावाची प्रमुख स्थाने आहे. म्हणजे हा आहे इंग्रजाच्या ताब्यातील प्रदेश. तर इंग्रजांच्या ताब्यातील हा प्रदेश आहे आणि लढ्याची महत्त्वपूर्ण स्थाने. तर बघू शकता इंग्रजांच्या ताब्यातील हा जो प्रदेश आहे येथे लढ्याची किती जास्त इम्पॉर्टंट प्रदेश आहे. तर अशा प्रकारे जो उठाव आहे तो आता होत आहे. त्याच्यानंतर लढ्याचे नेतृत्व, आता उठाव तर झालेला आहे आणि लढ्याचे नेतृत्व जे आहे ते या सर्व जे लोकांनी आहे, जे सर्व लीडर्स लोकांनी घेतलेले आहे. पण आता लढ्याचे जे नेतृत्व आहे, जे इम्पॉर्टंट नेतृत्व आहे, म्हणजे जो उठाव आहे त्याचे नेतृत्व कोण करणार आहे, हा जो उठाव होता आहे या इथे तुम्ही बघू शकता. हा जो लढ्याची जी व्याप्ती होता, ही लढ्याची व्याप्ती आहे. म्हणजे लढा पसरत आहे. पण आता या लढ्याचे नेतृत्व कोणाला करणं पडणार आहे. म्हणजे तुम्ही म्हणू शकतात की हे जे साताराचे छत्रपती वारसदार शहाजी प्रतापसिंह, रंगो बापूजी हे तर लढ्याचे नेतृत्वच करत आहे ना, पण हे जे लढ्याचे नेतृत्व करत आहे हे आपल्या परिसरामध्ये करत आहे. पण इम्पॉर्टंट आहे की हा जो पूर्ण लढा आहे याचे नेतृत्व कोणीतरी करावे. म्हणजे हा जो लढा अलग अलग ठिकाणी चालू झालेला आहे, म्हणजे या इथे हा जो पूर्ण लढा चालू झालेला आहे याचे नेतृत्व कोणीतरी करावे. बाकीचे जे छोटे छोटे नेते आहेत ते त्यांच्या ठिकाणी जे लढ्याचे नेतृत्व करत आहे, पण पूर्णपणे या लढ्याचे नेतृत्व कोणी ना कोणी करावे अशी याची आता गरज भासत होती. तर आता काय झाले ते आपण बघूया. लढ्याचे नेतृत्व 18व्या शतकात मुघल साम्राज्य दुबळे झाल्यानंतर नादिरशाह अब्दालीसारख्या परकीयांनी हिंदुस्थानावर आक्रमण करावयास सुरुवात केली. तर काय झाले होते, औरंगजेबाचा जेव्हा मृत्यू झाला होता 1707 मध्ये, त्याच्यानंतर मुघल साम्राज्य जे आहे ते वीक होण्यास सुरुवात झाली होती. तर 18व्या शतक लागलं होतं, त्याच्यामध्ये मुघल साम्राज्य जे होतं ते दुबळे झाले होते. तर मुघल साम्राज्य जेव्हा वीक पडले होते तेव्हा भारताच्या मुघल साम्राज्यावर जे होते, भारतामध्ये जे मुघल साम्राज्य होते त्याच्यावर बाहेरचे जे परकीय आक्रमक होते जसे अब्दाली, नादिरशाह यांनी आक्रमण करायला सुरुवात केली. मुघल साम्राज्य त्यांना प्रतिकार करू शकत नव्हते. मुघल साम्राज्य जे होते ते दुबळे झाल्यामुळे त्यांना प्रतिकार तर करू शकतच नव्हते. हे लक्षात आल्यावर मराठ्यांनी परकीय आक्रमणापासून हिंदुस्थानाच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. तर मराठा जे साम्राज्य होते तेव्हा खूप जास्त पॉवरफुल होतं आणि मोठं पण होतं. तर मुघल साम्राज्याने मराठ्यांची मदत मागितली व मराठी जे साम्राज्य होतं, मराठे जे होते त्यांनी आता रक्षणाची जी भारताची जबाबदारी आहे, जी परकीय आक्रमण जे बी होत आहे भारतामध्ये त्याच्या रक्षणाची जबाबदारी जी आहे ती आपल्या शिरावर घेतली. म्हणजे त्यांनी जे परकीय आक्रमण होणार आहे त्याच्यापासून भारताची संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्याकडे घेतली. याच भूमिकेतून मराठे अब्दाली विरुद्ध पानिपतावर लढले. तर जेव्हा अब्दालीने पानिपतावर आक्रमण केलं होतं तर मराठे जे होते ते पानिपतावर अब्दाली विरुद्ध लढले होते, कारण की मराठ्यांनी जी होती ती आता भारताचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्या शिरावर घेतलेली होती. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात मुघल साम्राज्याचा वारसदार बहादूर शाह इंग्रजाविरुद्ध लढण्यास असमर्थ आहे हे लक्षात आल्यानंतर बहादूर शहाचे नेतृत्व मान्य करून नानासाहेब पेशवे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांनी 1857च्या स्वातंत्र्य युद्धाची सूत्रे आपल्या हातात घेतली. कोणताही लढा असू द्या किंवा कोणताही उठाव असू द्या, त्याच्यामध्ये एका बलशाली नेतृत्वाची आपल्याला गरज असते.
बलशाली नेतृत्वाची गरज का बरं असते? तर बलशाली नेतृत्वाची गरज आपल्याला त्यामध्ये विजय मिळवून देण्यासाठी असते. तर असे बलशाली जे नेतृत्व होते ते या उठावामध्ये दिसत नव्हते. म्हणजे काय? तर बहादूर शाह यांच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी दिली गेलेली होती. पण बहादूर शाह जे होते ते इंग्रजाविरुद्ध लढण्यास असमर्थ आहे. म्हणजे ते इतके बलशाली नाही आहे. तर त्याच्यामुळे काय झालं? तर बहादूर शहाचे नेतृत्व ते जे आहे ते मान्य करण्यात आले. म्हणजे बहादूर शहाला डायरेक्टली काढून टाकण्यात नाही आले. तर त्यांचे नेतृत्व जे आहे ते मान्य करण्यात आले. पण नानासाहेब पेशवे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांनी 1857च्या स्वातंत्र्य लढ्याची सूत्रे आपल्या हातात घेतली. तर आता बहादूर शहाचे जे आहे ते नेतृत्व त्यांनी मान्य केले, की बहादूर शाह जो आहे तो उठावाचा एक इम्पॉर्टंट घटक आहे आणि त्याचे नेतृत्व जे आहे ते आम्ही मान्य करतो. पण उठावाची सारी जी सूत्रे आहे, की उठाव कशाप्रकारे होणार आहे, कुठे होणार आहे आणि कशाप्रकारे शस्त्र जाणार आहे, शस्त्रास्त्राचे कशाप्रकारे वितरण होणार आहे, या सगळ्यांची जबाबदारी जी आहे ती नानासाहेब पेशवे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांनी घेतली. म्हणजे उठाव कशाप्रकारे होणार आहे व कशाप्रकारे आपण त्याच्यामध्ये विजय मिळवू शकतो, याची जबाबदारी या तिघांनी घेतली व बहादूर शाह यांचे सुद्धा नेतृत्व जे आहे ते मान्य करण्यात आले. म्हणजे त्यांना डायरेक्टली काढून टाकण्यात नाही आले. पण हे लक्षात आलेले होते, की बहादूर शाह जे आहे ते इंग्रजाविरुद्ध लढण्यास असमर्थ आहे. त्याच्यामुळेच त्यांचे जे नेतृत्व आहे ते मान्य करण्यात आले. कारण की ते मुघल साम्राज्याचे वारसदार होते. पण त्यांचे नेतृत्व मान्य करण्यात आले. पण जे उठावाची मेन सूत्रे होती ती कोणी हलवली? तर नानासाहेब पेशवे, झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि तात्या टोपे यांनी. याचाच परिणाम या स्वातंत्र्य लढ्यात हिंदू मुस्लिम बांधवांचे ऐक्य झाल्याचे दिसून येते. तर यामुळे काय झाले? हिंदू मुस्लिम जे बांधव होते त्यांचे ऐक्य झाल्याचे आपल्याला दिसून आले. मौलवी अहमद उल्ला, कुंवर सिंह, मुघल सेनापती बख्त खान, बेगम हजरत महल यांनी विविध ठिकाणी उठावाचे नेतृत्व केले. तर यांनी सुद्धा विविध ठिकाणी उठावाचे नेतृत्व केले. याच्यातून आपल्याला दिसून येते की हिंदू मुस्लिम जे ऐक्य होते ते होते. जाती धर्मावर नाही, पण भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याची जी धडपड होती ती आता चालू होती. दिल्ली, कानपूर, लखनौ, झाशी तसेच पश्चिम बिहारमधील उठावाचे स्वरूप विशेष उग्र होते. तर या ठिकाणी उठावाचे जे स्वरूप होते विशेष उग्र होते. तर हे उग्र का बरं होते? तर या उठावाला स्वातंत्र्याचे स्वरूप मिळाले होते. स्वातंत्र्याची संकल्पना भारतीयांच्या मनामध्ये जागी झाली होती. भारत जाती धर्मांना विसरून एका मेन लक्ष्यासाठी लढत होते, जे की होते स्वातंत्र्य मिळवून देणे. आणि प्राणपणाने ते आता याच्यासाठी लढत होते. बिमोड म्हणजे त्याला मोडून काढणे. भारतीय इंग्रजांशी प्राणपणाने लढले. जसे मी सांगितले त्यांच्यामध्ये ऐक्य होते व ते प्राणपणाने लढले. यामध्ये सैनिक, जमीनदार, राजे, सेनापती व जनताही होती. तर या सर्वांचे शोषण होत होते. तर हे सर्वच राहणार आहे. जसे आपण बघितले होते की दिल्लीमध्ये सामान्य नागरिक सुद्धा जुळत गेले होते. सैनिकांच्या नियोजित वेळेपूर्वीच उठाव सुरू झाला. तर उठावाची काही तारीख ठरवण्यात आली. पण काही सैनिकांनी त्याच्या पहिलेच उठाव करून दिला. सुरुवातीला हिंदी सैनिकांना यश मिळत गेले. तर सुरुवातीला काय होतं? हिंदी सैनिकांना यश मिळत गेले. परंतु इंग्रजी सत्तेची सैन्य संख्या व प्रशासकीय ताकद मोठी होती. पण हिंदी सैनिकांना सुरुवातीला यश मिळत गेले. पण जी सत्ता जी भारतामध्ये होती त्यांची सैन्य संख्या मोठी होती. त्यांच्याकडे सैनिक जास्त होते व प्रशासकीय ताकद म्हणजे त्यांच्याकडे शस्त्रास्त्रे व त्याची ताकदसुद्धा मोठी होती. त्यांचे प्रशासन मोठे होते. इंग्रजांनी उठावाचा बिमोड साम, दाम, दंडभेद या नीतीप्रमाणे केला. तर इंग्रजांनी सुद्धा उठावाला मोडून टाकण्यासाठी साम, दाम, दंडभेद सर्व काही वापरले. त्यांनी आपली सर्व ताकद त्याच्यामध्ये झोकून दिली. या धक्क्यातून इंग्रज सत्ता लवकरच सावरली. हा जो धक्का लागला होता याच्यातून इंग्रज सत्ता लवकरच सावरली गेली आणि त्यांनी पुढील 6 महिन्यातच गेलेली ठिकाणी वापस मिळवली. तर हे जे सर्व गेलेली ठिकाणे होती ती त्यांनी 6 महिन्यातच वापस मिळवली. राणी लक्ष्मीबाई, कुंवरसिंह, अहमदुल्ला हे धारार तीर्थी पडले. म्हणजे त्यांना मरण आले. बहादूर शाह यांना रंगून येथे कारावासात ठेवण्यात आले. बहादूर शाह जे होते त्यांना कारावासात ठेवण्यात आले. नानासाहेब व बेगम हजरत महल यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला. तर यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला कारण की हे सर्व उठावाचे मेन चेहरे होते. यांनी उठावाचे जे नेतृत्व होते आपल्या हातामध्ये घेतले होते. तर तात्या टोपे 10 महिने इंग्रजांशी लढत राहिले. जे तात्या टोपे होते त्यांनी 10 महिने इंग्रजांशी लढा दिला. पण फितुरीमुळे ते सापडले. त्यांना धोका देण्यात आला. त्यांना फासावर जावे लागले. तर त्यांना जे होते ते फासावर जावे लागले. अशा रीतीने सन 1858च्या अखेरीपर्यंत इंग्रजांनी हा लढा कठोरपणे दडपून टाकला. तर इंग्रजांनी जो 1858पर्यंत हा लढा होता तर हा कठोरपणे दडपून टाकण्यात त्यांना यश आले व या लढ्यामध्ये कोण धारार तीर्थ पडलं होतं, काय झाले होते आपण इथं बघितले. तर राणी लक्ष्मीबाई, कुंवरसिंह, अहमदुल्ला हे धारार तीर्थी पडले म्हणजे त्यांना मरण आले. त्याच्यानंतर बहादूर शाह यांना रंगून कारावासात ठेवण्यात आले. नानासाहेब व बेगम यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला म्हणजे ते नेपाळमध्ये चालले गेले. तात्या टोपे यांनी हे 10 महिने इंग्रजांशी लढत राहिले पण फितुरीमुळे ते सापडले गेले. तर अशा प्रकारे जो उठाव होता त्याची व्याप्ती झाली, त्याचे नेतृत्व झाले व अशा प्रकारे त्या उठावाला जे होते त्याचे लोण संपूर्ण भारतामध्ये पसरले. आता आणि 1858पर्यंत इंग्रजांनी त्याच्यामध्ये विजय मिळवला. पण आता त्या उठावाचे काही पडसाद तर उमटणारच आहे ते आता आपण बघणार आहोत.
पण 1857चा स्वातंत्र्य लढा या चॅप्टरला स्टार्ट केलं होतं. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं कशाप्रकारे भारतीयांमध्ये असंतोष जो होता ब्रिटिश सत्तेला धरून तो निर्माण झाला होता. त्याच्यानंतर आपण बघितले होते कशाप्रकारे जे होते एक तात्कालीन कारण निर्माण झाले आणि त्याच्यामुळे जो होता लढ्याला आग मिळाली आणि लढा सर्व भारतभर पसरला. त्याच्यानंतर आपण बघितले होते की या लढ्याने कशी सर्व क्षेत्रे व्यापून घेतली. भारताची जी सर्व ठिकाणे होती ती व्यापून घेतली. त्याच्यानंतर मंगल पांडे यांना जी होती ती फाशी देण्यात आली. त्याच्यानंतर हा लढा झाला. लढ्याची व्याप्ती कशाप्रकारे झाली, त्याच्यानंतर लढ्याची व्याप्ती कशाप्रकारे झाली व त्याच्यानंतर लढ्याचे नेतृत्व कोणी कोणी केले आणि त्याच्यानंतर इंग्रजांनी बिमोड या लढ्याचा कसा केला, म्हणजे या लढ्याला त्यांनी कशाप्रकारे दडपलं. तर आपण ह्या सगळ्या गोष्टींची जी होती ती माहिती घेतली होती प्रिव्हियस लेक्चर्समध्ये. तर आता आपण आज काय बघणार आहोत, तर आज आपण बघणार आहोत की हा जो लढा होता तो अयशस्वी का झाला आणि या लढ्याचे काही परिणाम काय झाले. तर जरी लढ्याची सुरुवात हिंदी सैनिकांच्या असंतोषातून झाली तरी पुढे शेतकरी, कारागीर, सामान्य जनता, आदिवासी इंग्रजांच्या विरोधात एकत्र आले. तर आपण जसे बघितले होते की सैनिक निघाले होते दिल्लीकडे व त्यांना जी सामान्य जनता होती तीही मिळत गेली होती. सामान्य जनतेचा रोष होता तो इंग्रज सत्तेविरुद्ध फुटत चालला होता. त्यांची अस्थिरता, त्यांची असुरक्षितता ही सर्व गोष्टी फुटत चालल्या होत्या. तर त्याच्यामुळेच काय झालं, तर जरी लढ्याची जी सुरुवात होती हिंदी सैनिकाच्या असंतोषातून निर्माण झाली तरी पुढे त्यांना शेतकरीसुद्धा मिळत गेले, त्यांना कारागीरसुद्धा मिळत गेले, त्यांना सामान्य जनतासुद्धा मिळत गेली, त्यांना आदिवासीसुद्धा मिळत गेले आणि सर्व हे जे लोक होते ते इंग्रजांच्या विरुद्ध एकत्र आले. या अन्यायकारी राजवटीचा पाडाव करण्यासाठी सर्व भारतीयांनी हा संग्राम केला. तर हे जे सर्व भारतीय होते त्यांनी हा संग्राम केला या इंग्रजांच्या अन्यायकारी राजवटीचा पाडाव करण्यासाठी. या लढ्यात हिंदू, मुस्लिम, विविध जाती जमातीचे लोक मोठ्या ताकदीने उभे राहिले. जसे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितले होते की हिंदू आणि मुस्लिम जी हिंदू मुस्लिम एकत्रीकरण होतं आपल्याला या लढ्यामधून दिसून येते. त्याच्यानंतर हिंदू मुस्लिम जे लोक होते त्यांनी मिळून हा लढा आपल्या स्वातंत्र्यासाठी दिला होता आणि विविध जाती जमातीचे जे लोक होते त्यांनीसुद्धा हिंदू मुस्लिम या सर्व जाती जमातीचे जे लोक होते आणि विविध जाती जमातीचे लोक होते त्यांनी सर्वांनी स्वातंत्र्यासाठी हा लढा जो होता तो दिला होता. लोक मोठ्या ताकदीने उभे राहिले. इंग्रजांचे भारतातून उच्चाटन करणे हे सर्वांचे समान ध्येय, इंग्रजांना पळवून लावणे हे समान ध्येय होते आणि याच्या पाठीमागे स्वातंत्र्याची प्रेरणा होती. तर याच्या पाठीमागे जाती धर्माची नाही तर स्वातंत्र्याची प्रेरणा होती की आपल्याला सुद्धा स्वातंत्र्य मिळावे, आपला भारत देश सुद्धा स्वातंत्र्य व्हावा. म्हणूनच या लढ्याला व्यापक राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले. म्हणूनच या लढ्याला जे झाले ते व्यापक राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले. म्हणजे हा लढा सर्वकडे पसरला, सर्वत्र या लढ्याची चर्चा होऊ लागली. आता हा लढा अयशस्वी का झाला हे आपण जाणून घेऊया. 1857चा लढा खालील कारणामुळे अयशस्वी झाला. लढ्याचा प्रसार भारतभर झाला नाही. तर हा जो लढा होता याचा प्रसार जो होता तो भारतभर झाला नाही. आता समजून घेऊया, हा लढा संपूर्ण भारतात एकाच वेळी झाला नाही. तर हा जो लढा होता ना तो संपूर्ण भारतात एकाच वेळी झाला नाही. उत्तर भारतात लढ्याची तीव्रता अधिक होती. जो उत्तर भारत होता त्याच्यामध्ये लढ्याची तीव्रता अधिक होती. उत्तरेकडील राजपुताना, पंजाब, बंगालचा काही भाग, ईशान्य भारत हे प्रदेश लढ्यातून अलिप्त राहिले. तर हा जो भारताचा प्रदेश होता यामध्ये हा लढा अलिप्त राहिला. म्हणजे हा लढा तिथे झाला नाही. या लढ्याला तिथे पोषक तत्वे अशी मिळाली नाही. म्हणजे हा लढा तिथे केला गेला नाही आणि उत्तर भारत जो होता तिथे खूप जास्त तीव्रता होती या लढ्याची, पण ह्या भागामध्ये तीव्रता नव्हती. तर याच्यामुळे हा लढा अयशस्वी झाला. तर तुम्ही बघू शकता हा जो उत्तर भारत आहे यामध्ये लढ्याची तीव्रता खूप जास्त आहे, पण हा जो भारताचा भाग आहे याच्यामध्ये लढ्याची तीव्रता जी आहे ती काहीच नाही आहे. त्याच्यानंतर हा जो काही वरचा भाग आहे याच्यामध्ये बी लढ्याची तीव्रता इतकी जास्त नाही आहे, पण हा जो भाग आहे उत्तरेकडे खूप जास्त, याच्यामध्ये लढ्याची जी तीव्रता आहे ही खूप जास्त आहे. तर याच्यामुळे काय झाले, या भागामध्ये लढ्याची तीव्रता इतकी नव्हती तर संपूर्ण भारतामध्ये हा पसरला गेला नाही. त्याच्यामुळे हा लढा अयशस्वी झाला. त्याच्यानंतर तुम्ही या इथे बघू शकता, या इथे खाली या लढ्याची तीव्रता इतकी जास्त नाही आहे, या इथे या लढ्याची तीव्रता इतकी जास्त नाही आहे. त्याच्यात पण या इथे या लढ्याची तीव्रता खूप जास्त आहे. जसं उत्तर भारतामध्ये खूप जास्त आहे, पण हे जे थोडे थोडे भाग आहे या इथे लढ्याची तीव्रता नाही, त्याच्यामुळे हा लढा अयशस्वी झाला. त्याच्यानंतर सर्वमान्य नेत्यांचा अभाव. लढ्यात भारतीय पातळीवर इंग्रजांच्या विरोधात सर्वमान्य नेतृत्व निर्माण होऊ शकले नाही. त्यामुळे इंग्रजांच्या विरोधात एकसंधपणा आला नाही. तर काय होतं, हे जे लढे होते, एक लढा ह्या इथे दिला जात आहे, त्याच्यानंतर या इथे दिला जात आहे. तर अनेक ठिकाणी वेगवेगळे ठिकाणी हे लढे दिले जात आहे. जरी तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी प्रयत्न केला नेतृत्व या लढ्याला करण्याचा, पण एकसंधपणा त्याच्यामध्ये येऊ शकला नाही. म्हणजे हर अलग अलग ठिकाणी जे वेगवेगळे लोक होते ते आपला लढा देत होते. जसे बहरामपूरमध्ये लढा चालू आहे, कानपूरमध्ये लढा चालू आहे, याच्यामध्ये एक छत्रपणा येत नव्हता. याचा अर्थ आपण अजून समजून घेऊया काय आहे. 1857च्या उठावाच्या अपयशामागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे सक्षम आणि एकसंध नेतृत्वाचा अभाव. म्हणजे काय, सर्व बंडखोरांना मार्गदर्शन करणारा एकच केंद्रीय नेता नव्हता. म्हणजे एकच केंद्रीय नेता नव्हता. जसं मी तुम्हाला सांगितलं, संपूर्ण जो भारत होता ह्या इथे एक लढा झाला, या इथे एक झाला, या इथे एक झाला. तर आपापले लोक लढवत होते, पण या लढ्यांना सुद्धा जो होता ते एकच केंद्रीय नेता नव्हता. म्हणजे एक केंद्रीय नेता असला तर तो जो म्हणतो ते सर्व होणार आहे. भलेही तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी सुद्धा लढे लढवले, त्यांनी आपापल्या परिसरात हे जे लढे होते ते लढवले, पण
एकसंधपणा याच्यामध्ये आला नाही. भारतातील अलग-अलग वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नेते ह्या लढा लढवत होते. विविध भागातील नेते आपापल्या प्रदेशात स्वतंत्र लढत होते. त्यामुळे समन्वयाचा अभाव होता. तर फॉर एक्झाम्पल जसं मी तुम्हाला सांगितलं, या इथे एक लढा लढवला जात आहे, तर या इथे लढवला जात आहे आणि एक जो होता तो कॉमन नेता नाही आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे या इथे आणि या इथे समन्वय नाही आहे. या इथे जे आहे कोऑर्डिनेशन बनत नाही आहे. अनेक नेत्यांची उद्दिष्टे वेगवेगळी असल्याने एकसंध रणनीती तयार करता आली नाही. तर फॉर एक्झाम्पल जसं मी तुम्हाला सांगितलं, फॉर एक्झाम्पल या इथे एक लढत आहे, या इथे एक लढत आहे. तर ह्या इथे जे नेते लढत आहे त्यांचा जो त्यांचे जे उद्दिष्ट आहे ते वेगळे, या इथे जे लढत आहेत त्यांचे उद्दिष्ट वेगळे आहे. तर उद्दिष्ट जे आहे ते वेगवेगळे आहे. तर एकसंधपणा त्याच्यामुळे येणार नाही. याउलट ब्रिटिशांकडे अनुभवी लष्करी अधिकारी आणि प्रभावी नेतृत्व होते. त्यामुळे त्यांना उठाव दडपण्यात यश आले. तर याउलट इंग्रजांकडे काय होतं, भारतातील हा लढा लढवला कसा जात होता, तर ह्या इथे एक लढा लढत आहे आणि ह्या इथे लढत आहे. तर ह्या इथे वेगवेगळे नेते हा लढा लढवत आहे. वेगवेगळे नेते हा लढा या 2 ठिकाणी लढवत आहेत. तर यांची उद्दिष्टे सुद्धा वेगवेगळी आहे. पण याउलट इंग्रजांकडे काय होतं, इंग्रजांकडे एक छत्रशासन होतं. याचा अर्थ काय होतो, त्यांच्याकडे अनुभवी लष्कर होते, लष्करी अधिकारी होते. त्यांच्याकडे डावपेच करणारे अधिकारी होते. तर याच्यामुळे इंग्रज जे होते त्यांचा पलटा जो होता तो भारी होता. तर जसं आपण बघितलं सर्वमान्य नेत्यांचा जो होता तो अभाव होता. रजवाड्यांचा पाठिंब्याचा अभाव होता. जसं आपण बघितलं होतं, की राजे-रजवाडेही सुद्धा पाठिंबा देत होते. पण इतक्या राजे-रजवाड्यांनी जो आहे तो पाठिंबा दिला नाही. म्हणजे इंग्रजांच्या सत्तेचा त्रास जसा जनतेला होत होता, तसाच तो संस्थानिकांनाही होत होता. म्हणजे राजे-रजवाडे जे होते त्यांनाही होत होता. त्यापैकी काही सोडले तर इतर इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले. तर काहींनी जो होता तो 1857च्या लढ्यामध्ये साथ दिली, पण काही इंग्रजांशीच एकनिष्ठ राहिले. लष्करी डावपेचांचा अभाव. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, इंग्रजांकडे प्रभावी आणि त्याच्यानंतर जे अनुभवी लष्करी लोक होते. भारतीय सैनिकांकडे शौर्य होते, परंतु योग्य वेळी योग्य डावपेच त्यांना आखता आले नाही. दिल्ली जिंकल्यानंतर ते टिकवता आले नाही. म्हणजे दिल्ली जिंकल्यानंतर ते टिकवणं कशी आहे आणि त्या टिकवण्यासाठी आपल्याला काय-काय डावपेच आखणं आहे, याला म्हणतात डावपेच आखणं. म्हणजे दिल्ली आपण जिंकलेली आहे, तर आता ती दिल्ली आपण कशी टिकवणार आहोत? दिल्लीची सुरक्षा आपण कशी प्रकारे करणार आहोत? इंग्रजांनी जर आक्रमण केलं, तर त्यांना कसं हरवणार आहोत? याला म्हणतात डावपेच. तर या डावपेचाचा जो होता, तो अभाव होता. तसंच उठावकऱ्याजवळ पुरेशी शस्त्रास्त्रे नव्हती. त्यांच्याकडे शस्त्रास्त्रे सुद्धा नव्हती. इंग्रजांकडे मोठी आर्थिक ताकद, शिस्तबद्ध सैन्य, अद्यावत शस्त्रास्त्रे होती. तर तुम्ही बघू शकता इंग्रजांचा जो पलड़ा आहे तो किती भारी आहे. आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे अनुभवी सेनानी होते. दळणवळणाचा ताबा त्यांच्या हातात होता. म्हणजे जे दळणवळण आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे याचा ताबा त्यांच्या हातात होता. त्यांच्याच हातात असल्यामुळे त्यांच्या हालचाली याच्यामुळे जलद होत होत्या. यामुळे भारतीय सैनिकांचा त्यांच्यापुढे निभाव लागला नाही. शस्त्रास्त्रेसुद्धा त्यांच्याकडे खूप जास्त आहे. अनुभवी सेनानी आहे आणि याउलट भारतीय जे लोक आहे, त्यांच्याकडे एक अनुभवी नेता नाही आहे. अनुभवी नेता त्यांच्याकडे नसल्यामुळे जे लढे होत आहे ते एकाकी होत आहे. म्हणजे या इथे एक लढा होत आहे, या इथे एक लढा होत आहे. तर त्यांची उद्दिष्टे सुद्धा वेगवेगळी आहे. पण इंग्रजांचं एकच उद्दिष्ट आहे या लढ्याला दडपून काढणे. तर त्यांच्याकडे काय आहे? अनुभवी सेनानी, त्याच्यानंतर लष्कर, हे सर्व गोष्टी, दळणवळणाचा ताबा त्यांच्याकडे आहे. त्यांच्या हालचाली जलद होत, त्यामुळे भारतीय सैनिकांचा त्यांच्यापुढे निभाव लागला नाही. या केवळ शौर्यावर नाही तर लष्करी डावपेचावर जिंकाव्या लागतात. आंतरराष्ट्रीय परिस्थिती इंग्रजांना अनुकूल. तर आंतरराष्ट्रीय परिस्थिती इंग्रजांना कशाप्रकारे अनुकूल होते हे आपण बघूया. इंग्रजांचे रशियाशी युद्ध सुरू असलेले क्रिमियन युद्ध नुकतेच संपले. तर इंग्रजांचे जे रशियाशी चालू होते क्रिमियन युद्ध, ते आता नुकतेच संपले होते. यामध्ये इंग्रजांचा विजय झाला. जगातील अनेक देशांशी त्यांचा व्यापार होता. इंग्रजांची आरमारी ताकद मोठी होती. याउलट उठावकऱ्यांची परिस्थिती होती. म्हणजे काय, तर इंग्रजांचे जे युद्ध होते, ते आता रशियाशी जे सुरू झालेले युद्ध होते, क्रिमियन युद्ध, हे संपलेले होते. ते युद्ध संपले होते, त्याच्यामध्ये इंग्रजांचा विजय झाला होता. आणि त्याच्या उलट जी उठावकऱ्यांची परिस्थिती होती, ती कशी होती? उठावकऱ्यांकडे आरमारी नव्हती, त्याच्यानंतर शस्त्रास्त्रे नव्हती, प्रबळ नेत्यांचा अभाव होता. तर इंग्रजांची परिस्थिती त्याउलट, इंग्रजांकडे काय होतं? त्यांची युद्ध नुकतेच संपले आहे. त्याच्यानंतर त्यांचा जगातील अनेक देशांशी आता व्यापारसुद्धा सुरू झालेला आहे. व्यापार सुरू झाल्यामुळे त्यांची लष्करी ताकद वाढत आहे, त्यांना जास्त पैसे मिळत आहेत. तर अनेक देश त्यांच्या सपोर्टमध्ये उभे राहत आहे. त्यांच्या सपोर्टमध्ये अनेक देश उभे राहत आहे. त्यांना शस्त्रास्त्रे ते पुरवत आहे. त्याच्यानंतर शस्त्रास्त्रे पुरवल्यामुळे अनेक अनुभवी सेनानी त्यांच्याकडे निर्माण होत आहे. अनेक अनुभवी सेनानी त्यांच्याकडे निर्माण झाल्यामुळे शस्त्रास्त्राचा वापर कसा करणं आहे आणि त्याच्यानंतर डावपेच कसे आखणं आहेत, हे इंग्रज जे लोक आहेत त्यांना लगेच समजत आहे. आणि याच्यामुळे जे आहे त्यांची जी परिस्थिती आहे, ही भारतीय उठावकऱ्यांच्या एकदम उलट आहे. आणि भारतीय उठावकऱ्यांकडे ही परिस्थिती नाही आहे. त्यांच्याकडे जे आहे ते सेनानी नाही आहे, त्याच्यानंतर शस्त्रास्त्रांचा अभाव आहे. तर इंग्रजांकडे उलटे जे आहे ते सेनानी खूप जास्त आहे, अनुभवी डावपेच आखणारे सेनापती आहे, त्याच्यानंतर शस्त्रास्त्रेसुद्धा खूप जास्त आहे. नुकतेच त्यांची युद्धसुद्धा संपलेले आहे आणि त्याच्यामध्ये ते विजय झालेले आहे. आणि जगातील अनेक देशांशी आता त्यांचा व्यापारसुद्धा सुरू आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे आर्थिक आणि त्याच्यानंतर शस्त्रास्त्रांची खूप जास्त मोठी ताकद आहे. स्वातंत्र्य लढ्याचे परिणाम. पण आता स्वातंत्र्य लढा जो होता, तरी इतके जास्त ज्या कंडिशन्स होत्या या इंग्रजांकडे होत्या, तरी या स्वातंत्र्य लढ्याने इंग्रज सत्तेला हादरवून टाकण्याचे काम केले. त्याच्यामुळेच हा लढा जो आहे तो खूप स्पेशल आहे. ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपली. जसे जसे आपण बघितले होते, की नियामक मंडळ जे होते ते स्थापन केलेले होते आणि जे ब्रिटिश
ब्रिटिश गव्हर्नमेंट होती, जे इंग्लंडमध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंट होती, ती नियामक मंडळाच्या आधारावरती या कंपनी जे नियामक मंडळ होतं ते या कंपनीवरती या कंपनीमध्ये लोक काय करतायत आणि हे सगळ्या गोष्टींची जी माहिती होती ते ब्रिटिश सरकारला देत होती, जे की इंग्लंडमध्ये होतं. आणि ते इंग्लंडचे जे ब्रिटिश सरकार होतं ते ईस्ट इंडिया कंपनीवर तर अप्रत्यक्ष जे होतं ते नियंत्रण चालवत होतं. पण आता स्वातंत्र्य लढ्यामुळे त्यांना एक कारण मिळालं की आता ईस्ट इंडिया कंपनीची राजवट त्यांना संपवायचं. कंपनीच्या सत्तेमुळे भारतीयांच्या असंतोषात भर पडली व त्यामुळेच इंग्रजी सत्तेपुढे 1857च्या लढ्याचे आव्हान उभे राहिले. तर काय झालं होतं, कंपनीची सत्ता होती. कंपनीची सत्ता, कंपनीने जे होते नवीन आर्थिक धोरणे आणली. आर्थिक धोरणामुळे काय झाले, तर आर्थिक धोरणामुळे आणि भारतीयांचे शोषण होऊ लागले. भारतीयांमध्ये त्यामुळे भारतीयांचा असंतोष वाढला आणि असंतोषात जे ती भर पडण्याची काम अजून काय केली, सामाजिक गोष्टीमध्ये त्यांनी हस्तक्षेप करण्यास सुरू केले. त्यामुळे असंतोषात अजूनच भर पडली. असंतोष तर पहिलेच होता आणि त्याच्यामध्ये अजून भर पडण्यामध्ये सुरुवात झाली. तर कशामुळे झाली, कंपनीच्या राजवटीमुळे. त्यामुळे इंग्रज सत्तेपुढे 1857च्या लढ्याचे आव्हान उभे राहिले. त्यामुळेच 1857चा लढा झाला. याची जाणीव इंग्लंडच्या राणीला झाली. तर याची जी जाणीव होती ते इंग्लंडच्या राणीला ह्या सगळ्या गोष्टी समजल्या. भारतातील इंग्रजी सत्ता कंपनीच्या हातात सुरक्षित नाही असे वाटल्यामुळे 1858 साली ब्रिटिश पार्लमेंटने कायदे करून ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केली. म्हणजे ती राजवट पूर्ण प्रकारे पार्लमेंटने आता संपवून टाकली. ते अप्रत्यक्षपणे तर कारभार करत होते, पण आता राणीला जेव्हा समजले या सर्व गोष्टींबाबत की 1857चा स्वातंत्र्य लढा झालेला आहे, या स्वातंत्र्य लढा काही जी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आहे ती काही आर्थिक धोरणे करत आहे, त्याच्यानंतर काही सामाजिक गोष्टीमध्ये हस्तक्षेप करत आहे, ज्या भारतीयांच्या धार्मिक भावना दुखावत आहे, यामुळे हा जो लढा आहे तो झालेला आहे. हे जेव्हा राणीला समजले तेव्हा जे राणीने होते नवीन कायदे केले पार्लमेंटने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला संपवून टाकण्यासाठी. 1858 साली ब्रिटिश पार्लमेंटने कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केली, म्हणजे संपवून टाकली. गव्हर्नर जनरल हे पद जाऊन व्हॉइसरॉय हे पद निर्माण करण्यात आले. तर गव्हर्नर जनरल पहिले जे पद होते ते आता संपले आणि व्हॉइसरॉय पद आता नवीन निर्माण झाले. लॉर्ड कॅनिंग हा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हॉइसरॉय ठरला. तर लॉर्ड कॅनिंग जो होता तो शेवटचा गव्हर्नर जनरल होता आणि पहिला व्हॉइसरॉय. म्हणजे काय झालं, 1858मध्ये जे होतं कंपनीचं शासन संपलं तेव्हा लॉर्ड कॅनिंग जो होता तो जो होता गव्हर्नर जनरल होता. पण जेव्हा कंपनीची राजवट संपली आणि नवीन जी होती आता पूर्ण एक छत्र जी राजवट होती ब्रिटिश सरकारची आणि इंग्लंडच्या ज्या सरकारची ती आली, तर व्हॉइसरॉय हे पद आलं आणि लॉर्ड कॅनिंगला सर्वात पहिला व्हॉइसरॉय बनवण्यात आलं. तसेच भारताविषयी कारभार करण्यासाठी भारतमंत्री हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले. तर भारताविषयीचे आता कारभार करणं आहे, भारतामध्ये काही योजना, काही गोष्टी, काही जे उठाव होत आहे त्यांना दडपणं आहे. तर याच्यासाठी काय केलं, हे पद इंग्लंडच्या शासनात भारतमंत्री असे म्हणून एक पद निर्माण करण्यात आले की भारतावर त्याचा ताबा असला पाहिजे. राणीचा जाहीरनामा. इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने भारतीयांना उद्देशून एक जाहीरनामा काढला. तर राणीला जेव्हा समजले होते की कशामुळे 1857चा स्वातंत्र्य लढा झालेला आहे, तर राणीने एक जाहीरनामा काढला. सर्व भारतीय आमचे प्रजाजन आहे. तर सर्व भारतीय जे आहे ते आमचेच प्रजाजन आहे. वंश, धर्म, जात किंवा जन्मस्थान यावरून प्रजाजनात भेद करता येणार नाही. ते या सर्व गोष्टीवरून प्रजाजनामध्ये भेद करता येणार नाही. शासकीय नोकऱ्या देताना गुणवत्तेवर दिल्या जातील. धार्मिक बाबतीत कसलाही हस्तक्षेप करणार नाही. तर त्यांनी मान्य केले की धार्मिक बाबतीत आता आम्ही कसलाही हस्तक्षेप आता करणार नाही. त्याच्यानंतर ज्या शासकीय नोकऱ्या आहेत त्या देताना गुणवत्ते, म्हणजे जो जितका गुण घेईल किंवा जो जितका सक्षम असेल त्याला त्या नोकऱ्या दिल्या जाईल. संस्थानिकांशी केलेले करार पाळले जातील. जे संस्थानिकांशी आता करार केलेले आहे, म्हणजे हैदराबादकडे करार केलेला आहे, त्याच्यानंतर म्हैसूर असे जे करार केलेले आहे ते पाळले जातील. तसेच ती कोणत्याही कारणांसाठी खालसा केली जाणार नाही. जसे मी तुम्हाला सांगितले होते, लॉर्ड डलहौसी कोणत्याही कारणासाठी संस्थाने खालसा करून टाकत होता. गैरकारभाराची निमित्त करून दिले, दत्तक विधान आणून दिले, यामुळे अविश्वास वाढत होता. तर त्यांनी सांगितले की संस्थान अशा कोणत्याही कारणावरून आता खालसा केली जाणार नाही, अशी ग्वाही या जाहीरनाम्यात दिली आहे. असे या जाहीरनाम्यात ग्वाही दिली गेली, म्हणजे असे सांगितले गेले आणि असे पक्के सांगितले गेले, म्हणजे आम्ही असे करणार नाही. याला ग्वाही देणे म्हणतात. भारतीय लष्कराची पुनर्रचना. लष्करातील इंग्रजी सैन्याचे प्रमाण वाढवण्यात आले. जसे आपण बघितले होते की भारतीय सैन्य उठाव करून देऊ नये, परत यासाठी इंग्रजी सैन्याचे प्रमाण जे होते ते वाढवण्यात आले. महत्त्वाच्या ठिकाणी इंग्रज अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या. महत्त्वाच्या ठिकाणी भारतीय अधिकाऱ्यांना काढण्यात आले व तिथे इंग्रजी अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या. तोफखाना हा पूर्ण इंग्रज अधिकाऱ्यांच्या ताब्यात ठेवण्यात आला. तोफखाना जो होता तो एक इम्पॉर्टंट पार्ट आहे आर्मीचा, त्याच्यामुळे उठाव होऊ शकते आणि त्याच्यामध्ये विजयसुद्धा मिळवला जाऊ शकतो. तोफखाना हे खूप जास्त इम्पॉर्टंट पार्ट असतो, तो इंग्रज अधिकाऱ्यांच्या ताब्यात आता ठेवण्यात आला. लष्करी तुकड्यांवर जातवार विभागणी करण्यात आली. तर बघू शकता लष्करी ज्या तुकड्या होत्या याच्यावर आता जातवार विभागणी करण्यात आली, जाती वाईज.
भारतीय सैनिक एकत्र येऊन इंग्रजी सत्तेच्या विरोधात उठाव करणार नाही अशी काळजी घेण्यात आली. तर जसे आपण बघितले होते हिंदू सैनिक, मुस्लिम सैनिक, अनेक जाती धर्माचे सैनिक एकत्र आले आणि उठाव करून टाकला. तर याची काळजी घेण्यासाठी इंग्रजांनी काय केले, त्यांनी जातवारच विभागणी करून दिली. म्हणजे हिंदू जातीचे लोक जे आहे त्यांची सैनिकांची बटालियन अलग आणि मुस्लिम जातींचे अलग. तर अशा प्रकारे वेगवेगळे त्यांनी जातीवर विभागणी केली आणि भारतीय सैनिक एकत्र येऊन इंग्रज सत्तेला विरोधात उठाव करणार नाही अशी काळजी घेण्यात आली. तर हे सैनिक एकत्र येऊ नये आणि त्यांनी उठाव करू नये याची काळजी खूप जास्त घेण्यात आली, कारण की त्यांना धक्का खूप जास्त मोठा बसलेला होता. धोरणात्मक बदल. भारतीयांच्या सामाजिक व धार्मिक बाबतीत हस्तक्षेप न करण्याचे धोरण इंग्रजांनी स्वीकारले. तर भारतीयांच्या ज्या सामाजिक बाबी होत्या आणि धार्मिक बाबी होत्या याच्यामध्ये आता हस्तक्षेप न करण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले. त्याचबरोबर भारतीय सामाजिक दृष्टीने एकसंध होणार नाही. भारतीय समाज सामाजिक दृष्टीने एकसंध होणार नाही अशी काळजी घ्यायला त्यांनी सुरुवात केली. तर सामाजिक दृष्टीने एकसंध होणार नाही म्हणजे सगळे लोक, सर्व जातीचे लोक एकत्र येणार नाही आणि उठाव करून टाकणार नाही याची काळजी घेतली. त्याच्यामुळेच काळजी घेण्यामुळेच त्यांनी काय केलं, लष्कराच्या ज्या तुकड्या होत्या त्याच्याही जातवार विभागण्या केल्या. भारतीयांमध्ये जात, धर्म, वंश, प्रदेश या कारणावरून नेहमी संघर्ष निर्माण होतील, एकमेकाविषयी भारतीयांची मने कलुषित होतील, हे धोरण राबवले जाऊ लागले. तर त्यांनी काय केलं, भारतीयांमध्ये जातीच्या विषयी, जाती धर्माविषयी, धर्माविषयी, वंश, प्रदेश या कारणावरून नेहमी संघर्ष निर्माण व्हावे. म्हणजे जर भारतीय आपापसामध्ये संघर्ष करत आहे तर ते कशाप्रकारे स्वातंत्र्याचा विचार करू शकतात, तर त्यांनी हे धोरण राबवले. भारतीयांचे मने कलुषित होतील हे धोरण राबवले जाऊ लागले. फोडा आणि राज्य करा हे इंग्रजांचे सूत्र राहिले. तर तुम्ही ऐकलं असेल, डिवाइड अँड रूल, फोडा आणि राज्य करा. याचा अर्थच असा होतो की भारत जो आहे त्याला जाती मध्ये आपण फूट पाडू, त्याच्यानंतर धर्मामध्ये आपण फूट पाडू, वंशामध्ये फूट पाडू, जे प्रदेश आहे समजा अशी फूट पाडल्यामुळे हे जे लोक आहे ते आपापसातच लढत राहतील या फूट पाडल्यामुळे, आणि आपण जे आहे ते राज्य करत राहू. या लोकांच्या मनामध्ये स्वातंत्र्याची भावना निर्माण न होऊ देणे, याच्या मागचा प्रमुख सूत्र होतं. कारण कधी जर स्वातंत्र्याची भावना निर्माण झाली तर परत जो आहे तो उठाव होऊन जाईल, आणि उठाव जर झाला तर इंग्रज सत्ताला परत हादरवून टाकण्याचे काम होईल. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामुळे इंग्रजी राज्यसत्तेला संघटित विरोध केला पाहिजे. पण भारतीयांच्या मनामध्ये काय होतं, हे सर्व तर इंग्रज धोरणात्मक बदल करत होते की जातीवरती, धर्मावरती, पण भारतीयांच्या मनामध्ये आता काय होतं, 1857चा स्वातंत्र्य लढा जो होता तो भारतीय लोक हारले, आपण हारलो. पण 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामुळे इंग्रजी सत्तेला संघटित विरोध केला पाहिजे म्हणजे सर्वांनी एकत्र येऊन विरोध केला पाहिजे असे भारतीयांना वाटू लागले. 1857चा स्वातंत्र्य लढा हा 1857चा स्वातंत्र्य लढा हा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीची प्रेरणास्त्रोत ठरला. म्हणजे काय प्रेरणास्त्रोत म्हणजे काय? तर प्रेरणास्त्रोत म्हणजे भारतीय स्वातंत्र्याची जी चळवळ झालेली आहे, जिच्या बाबतीत आपण पुढच्या चॅप्टरमध्ये अभ्यास करणार आहोत. त्याचा प्रेरणास्त्रोत हा जो आहे हा लढा ठरलेला आहे. म्हणजे अनेक क्रांतिकारी या लढ्याला बघून पुढे आले की आपणही एक संघटित व्हावे आणि स्वातंत्र्याची भावना आपल्याही मनात निर्माण व्हावी, आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपण आपल्या जीवाचीही पर्वा करू नये आणि आपण प्राणपणाने लढावे, अशी जी भावना होती या लढ्यामुळे निर्माण झाली. स्वातंत्र्याची भावना आणि हा विश्वास की आपणही इंग्रज सत्तेला उखडून देऊ शकतो आणि त्यांना पळवून लावू शकतो, आणि त्याच्यानंतर इंग्रज सत्तेला पळवून लावण्यासोबतच आपण भारताला पूर्णपणे स्वतंत्र करून देऊ शकतो, असे स्वातंत्र्याचे बीज रोवण्याचे काम या 1857च्या स्वातंत्र्य लढ्याने भारतीयांच्या मनामध्ये केले. तर आता आपण पुढच्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत की काही सामाजिक व धार्मिक चळवळी ज्या झाल्या त्यांच्या बाबतीत.